नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या आपलं हे जे सेशन आहे, या सेशनमध्ये आपण पर्यावरणीय प्रदूषणे व त्यांचे प्रकार डिटेलमध्ये बघणार आहे। बघा, हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक एक्झामच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे। आता आपली लगेच काही दिवसांनी एक्झाम आहे आणि त्या एक्झाममध्ये या टॉपिकवर प्रश्न विचारण्याचे चान्सेस हे फार जास्त असतात। आणि त्याला कारण म्हणजे बघा, आपला जो चालू घडामोडी हा टॉपिक आहे, तर या चालू घडामोडी टॉपिकमध्ये हा जो प्रदूषण आहे, हा जो टॉपिक आहे, हा वारंवार चर्चेत असतो किंवा अनेक मिनिस्ट्रीचे किंवा जागतिक संस्थांचे अनेक अहवाल पब्लिश होत असतात, रिपोर्ट्स येत असतात। तर त्यामुळे प्रदूषण हा जो मुद्दा आहे, हा हायलाईटवर असतो। तर अशा केसमध्ये मग परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस फार जास्त असतात। आता परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जातात ते बेसिक गोष्टींवर विचारल्या जातात, किंवा नेमकं प्रदूषण म्हणजे काय आहे, किंवा कुठले गोष्टी, कुठले घटक त्यासाठी कारणीभूत आहे। तर त्या अनुषंगाने आपलं आजचं हे सेशन असणार आहे। म्हणजे आजच्या या सेशनमध्ये आपण प्रदूषणाच्या रिलेटेड असलेल्या सर्व बेसिक गोष्टी डिटेलमध्ये बघणार आहे। ठीक आहे, तर सुरुवात आपण प्रदूषणापासून करणार आहे। बघा, प्रदूषण हा शब्द काय आहे, आता हा आपण नेहमी वापरतो, पण हा शब्द म्हणजे एक्झॅक्ट काय, तर बघा, लॅटिन भाषेमध्ये एक शब्द आहे पोल्युअर, आणि या शब्दाचा अर्थ असा होतो एखाद्या गोष्टीला खराब करणे किंवा एखाद्या गोष्टीला अशुद्ध करणे, म्हणजेच काय, पोल्युअर। आता या पोल्युअर या शब्दापासून एक इंग्लिश शब्द तयार करण्यात आला, त्या शब्दाला म्हटलं गेलं पोल्युशन। येता लक्षात? आणि पोल्युशन म्हणजे काय, तर पोल्युशनला मराठीमध्ये आपण म्हणतो प्रदूषण। मग पोल्युशन या शब्दाचा जर आपण शब्दशः अर्थ घेतला तर काय होणार, एखाद्या गोष्टीला खराब करणे किंवा एखाद्या गोष्टीला अशुद्ध करणे। मग असा जर अर्थ आहे तर एक्झॅक्टली गोष्ट कुठली खराब आहे किंवा अशुद्ध आहे, किंवा शुद्ध अशुद्ध म्हणजे नेमकं काय, तर बघा, आता एखादा सजीव किंवा एखादा मानव किंवा एखादा व्यक्ती जेव्हा पर्यावरणामध्ये जगत असतो, तर तेव्हा त्याला जगण्यासाठी निसर्गाच्या अनेक गोष्टींची गरज असते, अनेक घटकांची त्याला गरज असते। जसं हवा आहे, पाणी आहे, किंवा अन्नधान्य आहे। ह्या सर्व गोष्टी ज्या निसर्गामध्ये उपलब्ध असतात, ह्या सजीवाला जीवन जगण्यासाठी आवश्यक असते। आता जेव्हा एखादा सजीव किंवा व्यक्ती या निसर्गातल्या ह्या घटकांचा वापर करतो, तेव्हा त्या घटकांमुळे व्यक्तीला फायदा होतो, कुठलंही नुकसान त्याचं होत नाही। कारण ज्या फॉर्ममध्ये आहे, ज्या स्वरूपात ते घटक निसर्गामध्ये अवेलेबल आहे, उपलब्ध आहे, तसा जर त्यांचा वापर केला तर याने सजीवाला फायदा होतो। आणि म्हणून आपण काय म्हणतो की हे जे सर्व नैसर्गिक घटक आहे हे शुद्ध आहे असं आपण म्हणतो, कारण त्यामुळे कोणाचं नुकसान होत नाही आहे, उलट त्यामुळे मानवाच्या शरीराला फायदा होतो। परंतु बघा, आता काही काळामुळे किंवा काही कारणांमुळे काय होते की हे जे शुद्ध स्वरूपात असलेले नैसर्गिक घटक आहे, हे नैसर्गिक घटकांमध्ये बदल घडायला लागतो, त्यांच्या रचनेमध्ये, त्यांच्या गुणांमध्ये, त्यांच्या वैशिष्ट्यांमध्ये असे काही बदल घडून येतात की हेच घटक मानवी शरीरासाठी मग पुढे विपरीत परिणाम करतो। म्हणजे हवा आहे, पाणी आहे, आता या घटकांचा जर आपण वापर केला तर यामुळे मानवाला फायदा होत नाही, तर त्याचे अनिष्ट परिणाम दिसून येतात, त्याचं नुकसान होते। म्हणून आपण मग काय म्हणतो, जे गोष्ट किंवा जे घटक मानवाचं नुकसान करतात किंवा व्यक्तीचं नुकसान करतात, तेव्हा आपण त्याला अशुद्ध म्हणतो। लक्षात येत आहे? म्हणजे शुद्ध घटक कुठले की जेणे करून किंवा ज्या घटकांमुळे व्यक्तीला काय होणार, फायदा होणार, आणि अशुद्ध घटक कुठले की ज्याच्या वापरामुळे मानवाला किंवा व्यक्तीला काय होणार, नुकसान होणार किंवा त्याचे विपरीत परिणाम त्याच्यावर दिसून येणार। मग आता ही जी प्रोसेस आहे, बघा, आपण काय म्हणत आहे की सुरुवातीला ते शुद्ध स्वरूपात होते, पण कालांतराने किंवा काही कारणांमुळे ते अशुद्ध होतात। तर ही जी प्रक्रिया आहे, शुद्ध नैसर्गिक घटका काही कारणांमुळे अशुद्ध नैसर्गिक घटकांमध्ये रूपांतरित होतात किंवा ते अशुद्ध ठरतात, तर ह्या कंप्लीट प्रक्रियेला मग आपण काय म्हणतो, प्रदूषण। कारण प्रदूषण ही प्रक्रिया किंवा प्रदूषण हे नाव म्हणजेच काय आहे, अशुद्ध करणे किंवा एखाद्या गोष्टींना खराब करणे। मग जे नैसर्गिक घटक शुद्ध स्वरूपात उपलब्ध आहेत, त्या गोष्टींना जर का खराब केल्या जात असेल किंवा ते जर घटक अशुद्ध होत असेल, तर आपण त्यांना काय म्हणणार, प्रदूषण होत आहे। लक्षात येत आहे? तर प्रदूषण ही काय आहे, प्रदूषण ही एक प्रक्रिया आहे, आणि या प्रक्रियेमध्ये काय होणार, शुद्ध घटक काय होणार, अशुद्ध होणार। म्हणून आपण बघा, प्रदूषणाची व्याख्या देत असताना काय म्हणतो की आरोग्यास घातक ठरणारे, म्हणजे जे आपल्याला हवा, पाणी, मृदा, अन्न
यामध्ये असा बदल जो मानव व इतर सजीवांच्या जगण्याच्या क्षमतेवर अनिष्ट परिणाम करतो. म्हणजे बघा, मानवाला जगण्यासाठी हवा, पाणी, मृदा, अन्न ह्या सर्व गोष्टी लागतात. आता या गोष्टींमध्ये एक बदल घडून येतो आणि हा बदल असा प्रकारे असतो की ज्याचा अनिष्ट परिणाम व्यक्तीवर दिसून येतो. तर या प्रक्रियेला आपण काय म्हणणार? प्रदूषण म्हणणार. म्हणजे प्रदूषित झाला आहे किंवा प्रदूषण झालं आहे म्हणून हे सर्व घटक काय करतात? व्यक्तींवर अनिष्ट परिणाम करतात. किंवा आपण अशी देखील व्याख्या देऊ शकतो की प्रदूषण म्हणजे काय? तर बघा, हवा, जमीन, पाणी यांच्यामध्ये भौतिक, जैविक, रासायनिक गुणवैशिष्ट्यांमध्ये होणारे अनिष्ट बदल. म्हणजे सुरुवातीला जेव्हा हे ओरिजिनल फॉर्ममध्ये होते तेव्हा हे अनिष्ट परिणाम करत होते का व्यक्तींवर? नाही. हे सर्व शुद्ध स्वरूपात होते. याचा वापरामुळे सजीवांना फायदाच होत होता. परंतु कालांतराने यांच्या गुणवैशिष्ट्यांमध्ये असे बदल झाले की आता हे काय करत आहे? अनिष्ट परिणाम सजीवांवर करत आहे. आणि ही जी कंप्लीट प्रक्रिया असते की ज्यामध्ये असे बदल घडून येतात त्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? प्रदूषण. इथपर्यंत आलं लक्षात? आता बघा, आपण वन बाय वन प्रत्येक गोष्ट बघणार आहे. आता हा कोर्स आहे पर्यावरणाचा जो आपण नवीन लॉन्च केलेला आहे. तर याबद्दल तुम्हाला कुठलीही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही अकॅडमीशी कॉन्टॅक्ट करा, त्यांच्याशी इन्क्वायरी करा, ते तुम्हाला सांगतील. ठीक आहे. आता बघा, प्रदूषण आपण म्हणतोय तर प्रदूषण जर ही एक प्रक्रिया असेल की जी प्रक्रिया काय करते? अशी नैसर्गिक घटकांना अशा प्रकारे बदल घडून आणते किंवा नैसर्गिक घटकांमध्ये अशा प्रकारे बदल घडून आणते की जेणेकरून त्याचा व्यक्तींवर विपरीत परिणाम होतो. मग ही जर एक प्रक्रिया आहे तर प्रक्रिया घडून आणण्यासाठी काय असतात? एजंट असतात. बरोबर आहे. कुठलीही प्रक्रिया जर आपल्याला करायची असेल तर त्यासाठी आपल्याला एजंट लागतात. मग प्रदूषण प्रक्रिया घडून आणणारे एजंट कोण आहे? तर प्रदूषण ही प्रक्रिया घडून आणणारे जे एजंट आहेत त्यांना आपण म्हणतो प्रदूषके. लक्षात येत आहे? म्हणजे प्रदूषण घडवून कोण आणतं? प्रदूषके. हे एजंट असतात. म्हणून बघा, प्रदूषण घडवून आणणाऱ्या पदार्थांना, आता एजंट मी म्हटलं पण इथे कोण असणार? पदार्थच असणार. तर काही पदार्थ जे असतात ते काय करतात? प्रदूषण घडवून आणतात आणि म्हणून आपण त्या पदार्थांना काय म्हणतो? प्रदूषके म्हणतो. मग आता बघा, या प्रदूषकांमुळे जर का विपरीत परिणाम होत असेल किंवा अनिष्ट परिणाम होत असेल आणि नुकसान जर का होत असेल, म्हणजेच काय की या सर्व घटकांची किंवा या पदार्थांची गरज होती का तिथे? नाही. म्हणून आपण काय म्हणणार की हे अयोग्य प्रमाणात होतं, अयोग्य ठिकाणी होते आणि अयोग्य वेळी उपस्थित होते आणि यामुळेच काय झालं आहे? बॅलन्स बिघडला आहे आणि त्याचा विपरीत परिणाम झालेला आहे. आता मला सांगा, जर एखाद्याचं प्रमाण, एखाद्या गोष्टींचं किंवा पदार्थाचं प्रमाण बिघडलं, कमी जास्त झालं, तर त्याचा विपरीत परिणाम होणार की नाही? म्हणून आपण काय म्हटलं की योग्य प्रमाणात होतं का? हे नाही. त्यानंतर सेम अयोग्य ठिकाणी. आता एखाद्या ठिकाणी एखाद्या प्रक्रियेच्या वेळेस एखाद्या पदार्थाची गरज नाही आहे, पण अशा वेळेस जरी तो पदार्थ तयार असेल किंवा त्या ठिकाणी उपस्थित असेल तर त्याने देखील विपरीत परिणाम होणार. म्हणून आपण यांना काय म्हणतो की अयोग्य प्रमाणात, अयोग्य ठिकाणी, अयोग्य वेळी जे उपस्थित असतात आणि त्यामुळे काय होतात? आपल्याला ती जी कंप्लीट प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आपल्याला अनिष्ट किंवा विपरीत परिणाम घडून आणताना दिसते. म्हणून आपण तिला काय म्हणतो? प्रदूषण म्हणतो. आणि हे घडून आणणाऱ्यांना काय म्हणतो आपण? प्रदूषके. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आला? मग आता बघा, हे जे प्रदूषके आहेत तर ह्या प्रदूषकांना आपण वेगवेगळ्या विभागांमध्ये वर्गीकृत करतो. कारण तुम्हाला एक जनरल माहीत असेल की पर्यावरणामध्ये अनेक प्रकारचं प्रदूषण होत असतं. मग एवढ्या लार्ज स्केलवर जर प्रदूषण होत आहे तर हे घडून आणणारे जे प्रदूषके आहेत ते पण कसे असणार? खूप लार्ज स्केलमध्ये असणार, मोठ्या प्रमाणावर असणार. मग आता एवढ्या सगळ्या प्रदूषकांचा जर अभ्यास करायचा आहे तर त्याला प्रॉपर वर्गीकृत करणं, क्लासिफिकेशन करणं त्याचं महत्त्वाचं आहे. मग आपण काय केलं? प्रदूषकांना क्लासिफाय केलं. मग आता हे क्लासिफिकेशन आपण कशाच्या बेसिसवर करतोय? तर आपण वेगवेगळ्या बेसिसवर क्लासिफाय करू शकतो. मग पहिला आपण जो बेस घेतला तो घेतला आहे आपण स्त्रोत. म्हणजे आपण प्रदूषकांना स्त्रोताच्या आधारावर वर्गीकृत करू. आता सुरुवातीला तर आपण हे बघू की स्त्रोत म्हणजे एक्झॅक्टली काय असते. बघा, जर प्रदूषके हा जर पदार्थ असेल, एखादा घटक असेल तर तो कुठून निर्माण होत आहे ह्याचं एक ठिकाण असणार. लक्षात येत आहे का? म्हणजेच याचा एक ओरिजिन असणार, याचा एक पॉईंट असणार. निसर्गामध्ये जर एखादी गोष्ट दिसून येत आहे किंवा उपलब्ध होत आहे किंवा निसर्गामध्ये सिम्पली एखादी गोष्ट आहे तर त्या गोष्टीचा काहीतरी ओरिजिन असणार ना, कुठून तरी ती गोष्ट निर्माण झाली असणार. ते जे ओरिजिन असते तिला आपण काय म्हणतो? स्त्रोत. की म्हणजे एक्झॅक्ट त्याचा उगम कुठून झाला. तर याच्या बेसिसवर जर प्रदूषकांची विभागणी करायची आहे तर आपण कशी करणार? नैसर्गिक प्रदूषके आणि मानव निर्मित प्रदूषके.
मग आता नैसर्गिक प्रदूषके म्हणजे काय, तर बघा काही प्रदूषके निसर्गाद्वारेच ओरिजिन केल्या जातात किंवा तिथूनच ओरिजिनेट होतात, त्याला आपण म्हणतो नैसर्गिक प्रदूषके. म्हणजेच बघा आता निसर्गामध्ये असंख्य केमिकल रिॲक्शन होत असतात आणि असंख्य बदल घडून येत असतात, आणि हे जे बदल घडून येत आहेत किंवा ह्या ज्या केमिकल रिॲक्शन होत आहे ह्या नैसर्गिक असतात. म्हणजे इथं कुठलाही ह्युमन इंटरफरन्स किंवा व्यक्तीचा काहीही संबंध नसतो. म्हणजे बघा आता आपण म्हणणार की असंख्य वायू असतात हवेमध्ये, मग त्यांचं एकमेकांशी केमिकल रिॲक्शन होत राहतात, मग काही बाय प्रोडक्ट तयार होतात, काही प्रोडक्ट तयार होतात, किंवा एखादा घटक असेल मग त्यावर सूर्यकिरणांची एखादी रिॲक्शन होते, किंवा प्रेशर जे असते त्याची रिॲक्शन होते, ऑक्सिडेशन प्रोसेस होते. मग अशा अनेक सगळ्या रासायनिक प्रक्रिया होणार, किंवा वेगवेगळे आपण घटक म्हणणार की समजा हवेचं प्रेशर आहे, सूर्यकिरणाचं आहे, तापमान वाढ आहे, तर ह्या सर्व घटकांमुळे काय होत असते, असे अनेक प्रदूषके तयार होतात. तर या प्रदूषकांना आपण काय म्हणतो, नैसर्गिक प्रदूषके. म्हणजे इथं मानवामुळे कुठलीही गोष्ट तयार झालेली नाही आहे. जेवढेही प्रदूषके तयार झाले आहे कसे झाले आहे, नैसर्गिक प्रक्रियेमुळेच तयार झाले आहे, म्हणून आपण त्यांना काय म्हणणार, नैसर्गिक प्रदूषके. आणि याच्याच अपोजिट काय असणार, मानवनिर्मित प्रदूषके. आता हे जे प्रदूषके तयार होत आहे हे कोण तयार करत आहे, तर हा मानव तयार करत आहे. बघा आता आपण एक सिंपल एक्झाम्पल घेऊ शकतो की जर आपण वाहन तयार केले, जे आपले वाहतूक असते, आपण ज्या गाड्या तयार करतो, त्या गाडी कोणी तयार केली, मानवाने. मग त्या गाडींमधून जो काही धूर निघत आहे आणि ते धुरामुळे जे काही प्रदूषण होत आहे, तर मग आपण याला काय म्हणणार की मानव निर्मित प्रदूषण. म्हणजे गाडी तयार करण्याची आयडिया कोणाची होती, मानवाची, आणि त्यामुळे प्रदूषण होत आहे म्हणून ते काय झालं, मानव निर्मित. आणि तो जो धूर निघत आहे त्यामध्ये जे काही एजंट आहे जे प्रदूषण घडवून आणत आहे, तर त्यांना आपण काय म्हणणार, मानव निर्मित प्रदूषके. म्हणजे सिंपल आहे, सरळ आहे की जर प्रदूषके नैसर्गिकरित्या उपलब्ध असणार, निसर्गामध्येच तयार होत असणार, तर त्यांना म्हणायचं नैसर्गिक प्रदूषके. आणि जर का प्रदूषके मानवामुळे तयार होत असेल तर त्यांना काय म्हणायचं, मानवनिर्मित प्रदूषके. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, आता आपण अवस्थेनुसारही यांचं वर्गीकरण करू शकतो. अवस्था म्हणजे काय की ते कुठल्या स्टेटमध्ये अवेलेबल आहे, उपलब्ध कुठल्या अवस्थेमध्ये ते आहे यावरून. मग आता याच्यामध्ये काय असणार, तर एक तर ते सॉलिड असणार, म्हणजे घनरूपामध्ये ते अवेलेबल असणार, किंवा ते द्रवरूपामध्ये अवेलेबल असणार, किंवा ते वायुरूपामध्ये अवेलेबल असणार. म्हणजे तीनपैकी कोणत्या रूपामध्ये ते निसर्गामध्ये उपलब्ध आहेत त्याच्या बेसिसवर आपण हे वर्गीकरण केलेलं आहे. तर काही बघा आता प्लास्टिकची पिशवी, तर मला सांगा, प्लास्टिकची पिशवी ही सॉलिड असते, घन असते. मग असे जे प्रदूषके आहे, आता यामुळे प्रदूषण होते, मग याला आपण काय म्हणणार, घनरूप प्रदूषके. मग त्याचप्रमाणे कागद आहे, पारा आहे, शीश आहे, हे सॉलिड फॉर्ममध्ये असते. मग हे कोणत्या कॅटेगरीमध्ये येणार, घनरूप प्रदूषकांमध्ये. तर सेम बघा, अमोनिया, युरिया, नायट्रेट, खनिज तेल हे सर्व लिक्विड फॉर्ममध्ये असतात, द्रवरूपामध्ये, म्हणून मग यांना आपण काय म्हणणार, द्रवरूप प्रदूषके. आणि सेम आता पहा, सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, त्यानंतर नायट्रोजन ऑक्साईड, CFC. आता हे जे काही वायू आहेत, हे वायू म्हणजेच काय, वायुरूप, गॅसियस फॉर्ममध्ये अवेलेबल आहे, म्हणून आपण यांना कोणत्या कॅटेगरीमध्ये टाकणार, वायुरूप प्रदूषके. म्हणजे ते कोणत्या स्टेटमध्ये प्रेझेंट आहे निसर्गामध्ये त्याच्या बेसिसवर आपण काय केलेलं आहे, हे वर्गीकरण केलेलं आहे. त्यानंतर आपल्याकडे आणखी एक ऑप्शन आहे, तो म्हणजे स्वरूपानुसार. आता हे जे प्रदूषण पर्यावरणामध्ये उपलब्ध असतात ते कोणत्या स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत त्यावरून देखील आपण याला वर्गीकृत करू शकतो. याचं पहिलं वर्गीकरण येते प्राथमिक प्रदूषके आणि नंतर येते द्वितीयक प्रदूषके. आता हे दोन काय आहे बघा, जसं मी तुम्हाला म्हटलं की काही प्रदूषके हे नैसर्गिकरित्याच पर्यावरणामध्ये तयार होत असतात. मग आता नैसर्गिकरित्या जर ते तयार झाले आहे तर ते डायरेक्ट पर्यावरणामध्ये येतात, इन्व्हायरमेंटमध्ये येणार, म्हणजेच त्यांच्या ओरिजिनल फॉर्ममध्ये ते पर्यावरणामध्ये येणार. येते का लक्षात? आणि हे डायरेक्ट येणार, म्हणजे याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही, आहेत त्या फॉर्ममध्ये, आहेत त्या स्वरूपामध्ये आहे ते, तर त्यांना म्हणणार आपण प्राथमिक प्रदूषके. मग याच्यामध्ये काय काय येणार बघा, तरंगणारे कण आहे, सल्फर डायऑक्साईड आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, नायट्रस ऑक्साईड आहे, CFC आहे. आता हे निसर्गामध्ये याच स्वरूपात तयार होतात, म्हणजे यांचं जे स्रोत आहे किंवा यांचं जे ओरिजिनल फॉर्म आहे तो हाच आहे. मग असाच्या असा जर हा पर्यावरणामध्ये उपलब्ध होत असेल तर आपण यांना काय म्हणणार, प्राथमिक प्रदूषके. मग आता काय होते बघा, प्राथमिक प्रदूषकांवर पुढे हे प्रदूषके आता पर्यावरणामध्ये आले, निसर्गामध्ये आले. आता हे निसर्गामध्ये आल्यावर हे वेगवेगळ्या घटकांसोबत
जे आधीच निसर्गामध्ये प्रेझेंट आहे त्या घटकांसोबत त्यांची केमिकल रिॲक्शन होणार किंवा कुठलीही एक रिॲक्शन होणार आणि त्या रिॲक्शनमध्ये एक बाय प्रोडक्ट तयार होणार. सपोज आपण म्हणणार XYZ. लक्षात येत आहे का? बघा, निसर्गामध्ये कोणत्या स्वरूपात प्रेझेंट होते? सपोज आपण म्हणू कार्बन मोनॉक्साईड तसाच तयार होता, नायट्रस ऑक्साईड. पण निसर्गामध्ये उपलब्ध झाल्यानंतर आता या दोघांची रिॲक्शन झाली आणि एक तिसराच एक पदार्थ तयार झाला. तर हा ओरिजिनल फॉर्ममध्ये निसर्गात आला का? नाही. तर जे ऑलरेडी निसर्गामध्ये प्रेझेंट होते त्याच्यापासून हा तयार झालेला आहे. तर असे जे प्रदूषके असतात त्यांना आपण काय म्हणतो? द्वितीयक प्रदूषके. लक्षात येत आहे? म्हणजे बेसिक डिफरन्स काय आहे? प्राथमिक म्हणजे काय की हे ओरिजिनल फॉर्ममध्ये निसर्गामध्ये असणार आणि द्वितीयक म्हणजे काय की हे जे प्राथमिक प्रदूषके आहे तर या प्राथमिक प्रदूषकांपासून जे तयार झालेले असतात त्यांना आपण काय म्हणतो? द्वितीयक प्रदूषके. लक्षात येत आहे? मग यामध्ये काय काय येणार बघा, ओझोन वायू आहे, धुरके आहे, आम्लवर्षा आहे. आता हे सर्व काय आहे आपण वन बाय वन डिस्कस करणारच आहे सेशनमध्ये. तर तुम्हाला एक बेसिक माहीत असेल, ओझोनचा आपण फॉर्म्युला काय लिहितो? O3. मग मला सांगा इथं प्राथमिक प्रदूषक हे कोणतं झालं? सपोज आपण म्हणू की ऑक्सिजन. आणि जेव्हा ऑक्सिजनची रिॲक्शन होणार आणि O3 होणार तेव्हा काय होणार? ओझोन तयार. लक्षात येत आहे? म्हणून हा काय झाला? द्वितीयक प्रदूषके. आता हा झाला स्वरूपानुसार. मग आता आणखी आपल्याकडे एक घटक आहे किंवा आपल्याकडे आणखी एक बेसिस आहे ज्याच्यावर आपण वर्गीकरण करू शकतो, तो म्हणजे विघटनशील क्षमता. आता हे विघटनशील क्षमता काय आहे बघा. विघटन काय असते मला सांगा. विघटन ही प्रक्रिया काय असते? तर बघा, निसर्गामध्ये किंवा पर्यावरणामध्ये काही पदार्थ असे असतात की जे कालांतराने त्यांच्यावर कुठलीही ॲक्शन होणार किंवा रिॲक्शन होणार, पण कालांतराने काही काळानंतर त्यांचं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते ओरिजिनल फॉर्ममध्ये होते. म्हणजे बघा, एखादा घटक आहे, सपोज आपण म्हणणार, आता एक एक्झाम्पल म्हणून घेऊ आपण. एक्झाम्पल म्हणून आपण घेतला कार्बन डायऑक्साईड, एक्झाम्पल म्हणून. बरं, मग आता हा जर आपण घटक घेतला की हा निसर्गामध्ये अवेलेबल होता, उपलब्ध होता, परंतु कालांतराने काय होणार, याच्यावर क्रिया होऊन कार्बन वेगळा होत आहे, ऑक्सिजन वेगळा होत आहे, असं जर का डिवायडेशन होत आहे तर मला सांगा याचं स्वरूप चेंज झालं की नाही? मग आता स्वरूप जर चेंज झालं म्हणजेच काय की याला आपण रॉ मटेरियल म्हणू शकतो. रॉ मटेरियल म्हणजे काय की हे तयार होण्यासाठी लागणारे कच्चा माल. तर हे ओरिजिनल फॉर्ममध्ये होत आहे. मग आता हा जो कार्बन डायऑक्साईड आहे हा कालांतराने मला निसर्गामध्ये दिसणार आहे का? नाही, कारण याचं जे रूपांतर आहे हे रूपांतर कशामध्ये झालं? ज्या घटकांपासून तो तयार झालेला होता त्या घटकांमध्ये. तर मग मला निसर्गामध्ये आता कार्बन दिसणार, ऑक्सिजन दिसणार, कार्बन डायऑक्साईड दिसणारच नाही. म्हणून मी काय म्हणणार की निसर्गामध्ये काय झालं आहे? कार्बन डायऑक्साईडचं विघटन झालेलं आहे. तर विघटन ही प्रक्रिया काय असते की एखादा पदार्थ जेव्हा त्याचं स्वरूप सोडून तो त्याच्या ओरिजिनल फॉर्ममध्ये येते किंवा ज्या कच्च्या घटकांपासून तो तयार झालेला आहे त्या कच्च्या घटकांमध्ये त्याचं रूपांतर होते, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? विघटन ही प्रक्रिया झाली. लक्षात येत आहे? मग या प्रक्रियेच्या किंवा या क्षमतेच्या आधारावर देखील आपण प्रदूषकांची विभागणी करू शकतो. मग बघा, काही पदार्थ असे असणार ज्यांच्यामध्ये ही क्षमता असणार, म्हणजे ते काय करतात, त्यांचं ओरिजिनल फॉर्म सोडून देतात आणि ज्या कच्च्या घटकांपासून ते तयार झालेले आहेत किंवा ज्या ओरिजिनल पदार्थांपासून ते तयार झालेले आहे त्या फॉर्ममध्ये येतात. याला म्हणणार विघटनशील क्षमता. तर ज्यांच्यामध्ये ही क्षमता आहे त्या प्रदूषकांना आपण काय म्हणणार? विघटनशील प्रदूषके. लक्षात येत आहे? आता काही प्रदूषके असे असणार की ज्यांच्यामध्ये ही क्षमता नाही आहे. म्हणजे सपोज सेम एक्झाम्पल घेऊ. आता कार्बन डायऑक्साईड जर का निसर्गामध्ये आहे तर कितीही कालखंड होऊ द्या, कितीही पिरियड होऊ द्या, सपोज 10 वर्ष होणार, 20 वर्ष होणार, हा कार्बन डायऑक्साईड पर्यावरणामध्ये जसाच्या तसाच राहत असेल. तो त्याचं ओरिजिनल फॉर्म सोडत नाही आहे, तो त्याच्या रॉ मटेरियलमध्ये कन्व्हर्ट होत नाही आहे, तसाच्या तसा ॲज इट इज ओरिजिनल फॉर्ममध्ये जर का तो राहत असेल तर मग त्याचं विघटन झालं आहे का? नाही. तर मग अशा प्रदूषकांना काय म्हटलं जाते? अविघटनशील प्रदूषके. लक्षात येत आहे? आणि याच्यामध्ये तिसरी कॅटेगरी येते ते म्हणजे जैव विघटनशील. आता बघा, इथे आणि इथे काय फरक आहे आपण बघू. विघटनशील प्रदूषके म्हणजे काय? ज्यांचं विघटन होते. पण काही पदार्थ असे असतात की जे स्वतःहून त्यांच्यामध्ये ही क्षमता नसते, परंतु जर का तुम्ही एखादा जैविक गोष्ट ॲड केली, एखादा सजीव ॲड केला, आता सजीव म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू? मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्मजीव जर आपण ॲड केला तर त्याच्या मदतीने त्या पदार्थांचं विघटन होते. तर अशा प्रदूषकांना आपण काय म्हणतो? जैव विघटनशील प्रदूषके. लक्षात येत आहे? म्हणजे बघा, आता सेम एक्झाम्पल आपण घेऊ. कार्बन डायऑक्साईड आता हा असाच्या असा निसर्गामध्ये आहे. आता याच्या स्वतःजवळ एवढी कॅपॅसिटी नाही आहे की याचं विघटन होणार. पण जर का सपोज आपण एखादा यक्स नावाचा सूक्ष्मजीव ॲड केला किंवा यक्स नावाच्या सूक्ष्मजीवाशी याची रिॲक्शन झाली, याचा कॉन्टॅक्ट आला
आणि हा यक्स काय करत आहे, याला विघटित करत आहे, म्हणजे कार्बन वेगळं करत आहे आणि ऑक्सिजन वेगळं करत आहे. मग आता मला सांगा, कार्बन डायऑक्साईड हा ओरिजिनली म्हणजे स्वतः त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स होतं का विघटन होण्याचं? नाही. पण जेव्हा यक्स आला त्याच्या मदतीने याचं काय झालं, विघटन झालं. आणि जनरली हे जे असे एक थर्ड पर्सन असतात तर हे काय असतात, जैविक गोष्ट असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, सूक्ष्मजीव असतात, म्हणून आपण याला काय म्हणतो, जैव विघटनशील. लक्षात येत आहे? तर दोन मधला डिफरन्स समजला. तर याच्यामध्ये बेसिक डिफरन्स काय येणार की विघटनशील प्रदूषके जे आहे ते स्वतःहून विघटित होणार. लक्षात येत आहे? पण जैव विघटनशील म्हणजे काय की यांच्यामध्ये स्वतः ती कॅपॅसिटी नसते, पण ती दुसऱ्यांच्या मदतीने काय होतात, विघटित होतात. तर हे झाले विघटनशील क्षमतेच्या आधारावर. तर बघा, आतापर्यंत आपण जेवढे पण बघितले तर हे वर्गीकरण जे आहे प्रदूषकांचे हे वेगवेगळ्या बेसिसवर बघितले. त्यामध्ये कोणतं कोणतं बघितलं, स्त्रोतानुसार आपण बघितले. जर निसर्गामध्येच तयार होत असेल तर नैसर्गिक, आणि मानवामुळे तयार होत असेल तर मानवनिर्मित. त्यानंतर आपण अवस्थेवरून बघितले, आणि हे सिंपल आहे की ते कोणत्या अवस्थेमध्ये प्रेझेंट आहे त्यावरून ठरणार. त्यानंतर आपण स्वरूपावरून बघितले. ओरिजिनल डायरेक्ट जर निसर्गामध्ये येत असेल तर प्राथमिक म्हणायचं, आणि निसर्गातल्या वेगवेगळ्या गोष्टींशी किंवा घटकांशी म्हणा जर रिॲक्शन होऊन एक प्रोडक्ट तयार होत असेल किंवा वेगवेगळ्या निसर्गिक घटकांच्या क्रियेमुळे जर एखादा दुसरा पदार्थ तयार होत असेल तर त्याला आपण काय म्हणणार, द्वितीयक प्रदूषक. ठीक आहे. त्यानंतर मग आपण बघितलं विघटनाच्या शक्यतेनुसार. मग आता बघा, हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आता विघटनाची शक्यता आहे म्हणजेच काय, एक तर पदार्थ निसर्गातून गायब होणार. गायब होणार म्हणजे काय की त्याचं विघटन झालं, आणि नाही तर तो पदार्थ ॲज इट इज निसर्गामध्ये राहणार. कारण का, तो अविघटनशील आहे. मग अविघटनशील आहे तर तो तसाच निसर्गामध्ये राहणार. मग आता मला सांगा, हा जर प्रदूषके आहे म्हणजे हे काय करणार, गोष्टीला अशुद्ध करणार. लक्षात येत आहे? गोष्टीचा विपरीत परिणाम घडवून आणणार. मग आता असा जर प्रदूषके हा पर्यावरणामध्ये आहे जो अविघटनशील आहे, जो स्वतःचा ओरिजिनल फॉर्म बिलकुल सोडत नाही, ॲज इट इज राहतो, आणि तो प्रदूषक आहे म्हणजेच तो काय करणार, गोष्टीला अशुद्ध करणार. तर मग हे प्रदूषकांचं काय होते निसर्गामध्ये किंवा हे पर्यावरणामध्ये जर ॲज इट इज फॉर्ममध्ये राहत आहे तर मग नेमकं यांचं काय होते किंवा हे पर्यावरणामध्ये मग पुढे कुठली भूमिका करते, तर त्यावरून आपल्याला दोन कन्सेप्ट आले आहेत. त्याला आपण म्हणतो जैविक संचयन आणि जैव आवर्धन. लक्षात येत आहे का? आपण स्टेप वाईज मॅनरनी बघत आहे एक एक गोष्ट. बघा, आपण काय बघितलं, प्रदूषके हे काय असतात, जे पर्यावरणामध्ये प्रदूषण प्रक्रिया घडवून आणतात. मग त्या प्रदूषकांमध्ये काही प्रदूषके कसे असतात, ज्यांचं बिलकुल विघटन होत नाही, म्हणजे ते वर्षानुवर्ष त्याच फॉर्ममध्ये असतात, सेम स्टेटमध्ये. मग जर ते त्याच स्वरूपात आहे तर मग त्यांचं पुढं पर्यावरणामध्ये काय होते किंवा ते कशा पद्धतीने मग प्रदूषण घडवून आणतात, तर त्या बेसिसवर पुढे मग आपल्याला हे दोन कन्सेप्ट येते. कुठले कुठले? पहिला कन्सेप्ट आहे जैविक संचयन. आता जैविक संचयन म्हणजे काय, बघा याच्या नावातच लक्षात येते संचयन होते. आता जर का प्रदूषक अविघटनशील असेल म्हणजे तो त्याचा ओरिजिनल फॉर्म सोडणार आहे का? नाही, तो ज्या स्वरूपात आहे त्याच स्वरूपात राहणार. आता हा जो घटक आहे, हा घटक मग कोण कंझ्युम करणार, याचं ग्रहण कोण करणार, सजीव. आता जसं आपण एक्झाम्पल घेतलं होतं कार्बन डायऑक्साईड, हे एक्झाम्पल आहे, मी परत सांगत आहे. तर आता हा जर का अविघटनशील आहे म्हणजे याचं विघटन होतच नाही आहे, तर हा ॲज इट इज फॉर्ममध्ये निसर्गामध्ये असणार. आणि आता हा जर का निसर्गामध्ये आहे तर निसर्गामध्ये जे वेगवेगळे सजीव आहे ते सर्व सजीव काय करणार, हवा जे आहे तर या हवेमार्फत याचं ग्रहण करणार. लक्षात येत आहे? आता जर का ते याचं ग्रहण करणार तर त्या सजीवांच्या शरीरामध्ये मला सांगा हा प्रदूषक गेला की नाही, कारण याचं ग्रहण झालं आहे ना, आणि हा अविघटनशील आहे म्हणजे हा सेम फॉर्ममध्ये आहे. मग असे बघा, लक्षात येत आहे? मग आता हा CO2 जो निसर्गामध्ये होता तो कोणाच्या शरीरामध्ये गेला, सजीवांच्या शरीरामध्ये गेला. म्हणजेच प्रदूषक जो आहे तो कोणाच्या शरीरामध्ये गेला, सजीवांच्या शरीरामध्ये गेला. आणि त्यामुळे मग काय करणार, आता हा प्रदूषक या सजीवावर काय करणार, अनिष्ट परिणाम घडवून आणणार. लक्षात येत आहे? मग ही जी प्रक्रिया आहे की निसर्गामध्ये जे काही अविघटनशील प्रदूषके आहे ते सजीवांमध्ये जात आहे आणि सजीवांच्या शरीरामध्ये ते कायमस्वरूपी राहत आहे, या प्रक्रियेला काय म्हटल्या जाते, जैविक संचयन. म्हणजे सिंपल गोष्ट आहे बघा, नावावरूनच लक्षात येते. संचयन होत आहे म्हणजे काय, निसर्गामध्ये जे अविघटनशील पदार्थ आहे ते सर्वच्या सर्व पदार्थांचा संचय कुठे होणार, तर तो सजीवांमध्ये होणार, जे सजीव त्यांना ग्रहण करत आहे. मग तो सजीव कोणीही असू शकतो, गरजेचं नाही आहे की तो व्यक्तीच असणार.
पण निसर्गातला घटक जो अविघटनशील आहे तो जर सजीवांच्या शरीरामध्ये जात असेल तर त्याला काय म्हणणार, जैविक संचयन. म्हणजे तो शरीरामध्ये जाऊन साठतो. लक्षात येत आहे. म्हणून बघा आपण डेफिनेशन काय म्हणणार, अविघटनशील प्रदूषकांचा अन्न साखळीतील प्रवेश होऊन त्यांचे सजीवांच्या शरीरात संचयन होणे म्हणजेच काय, जैविक संचयन. लक्षात येत आहे. आता इथं अन्न साखळी आपण का म्हटली, आता कार्बन डायऑक्साईडचं एक्झाम्पल आपण हवेच्या मार्फत घेतलं. मग काही असे अविघटनशील पदार्थ असणार की जे जेवणाच्या मार्फत म्हणजे अन्नाच्या मार्फत जाणार किंवा वेगवेगळ्या माध्यमातून ते शरीरात मानवी शरीरामध्ये जाणार, सजीवांच्या शरीरामध्ये जाणार आणि तिथे त्यांचं संचयन होणार, तिथे ते साठून राहणार. ही जी प्रक्रिया आहे तिला काय म्हणणार आपण, जैविक संचयन. लक्षात येत आहे. आणि आता याच प्रक्रियेसोबत दुसरी प्रक्रिया येते ते म्हणजे जैव आवर्धन. आता जैव आवर्धन काय होते बघा, तर तुम्हाला एक बेसिक माहीत असेल, अन्न साखळी. अन्न साखळी काय असते, तर पर्यावरणामध्ये असे अनेक सजीव असतात जे दुसऱ्या सजीवांवर अवलंबून असतात अन्नासाठी. मग आता इथे एक्झाम्पल मी तुम्हाला देते बघा. सपोज आता आपण एक अन्न साखळीच म्हणू की हे ग्रास आहे, गवत आहे, बरोबर आहे. आता गवत जर का असेल आणि या गवतामध्ये पाण्याच्या मार्फत एखादा अविघटनशील पदार्थ गेला, म्हणजे हे जे मी रेड दाखवत आहे हे काय आहे, अविघटनशील प्रदूषक आहे. आणि हे प्रदूषक कुठे आहे, गवतामध्ये. गवतामध्ये कसे गेले, हे पाण्याच्या मार्फत. आपण असं एक्झाम्पल घेऊ. आता मला सांगा हे गवत कोण खाणार, तर हा गवत परत कोणते किडे असणार, कीटक, तर हे कीटक खाणार की नाही. आता जर कीटकांनी हे खाल्ले तर मला सांगा हे जे अविघटनशील प्रदूषके आहे हे त्या कीटकांच्या शरीरात जाणार की नाही, बिलकुल जाणार. मग सपोज आपण म्हणू असं हे 2 कीटक आहे. मग आता एका कीटकाने जर सपोज 2 गवत खाल्ले तर 2 गवत म्हणजे त्याच्या शरीरामध्ये हे किती गेले, 6. लक्षात येत आहे. म्हणजे सिंपल आहे बघा, एका गवतावर किती पदार्थ आहे किंवा किती प्रदूषके आहे, 3. मग हा जर कीटक 2 खात आहे तर त्याच्या शरीरामध्ये किती गेले, 6. मग सेम याही कीटकांनी 2 खाल्ले असं आपण म्हणू तर त्याच्या शरीरामध्ये किती गेले, 6. आता हे कीटक कोण खाणार, आता मी एकदम प्रॉपर डायग्राम मी काढत नाही, एक सिंपल मी कसे काढते. मग सपोज आपण इथं म्हणू आता थर्ड म्हणजे बेडूक असं म्हणू. कीटक कोण खाते, बेडूक. आता जर हा बेडूक, एक बेडूक जर का 2 कीटक खात असेल तर आता त्याच्या शरीरामध्ये प्रदूषके किती झाले, 12. लक्षात येत आहे का. आपण एक सिंपल अन्न साखळी कन्सिडर केली तर अन्न साखळीमध्ये सर्वात खाली आहे गवत. गवतामध्ये अविघटनशील प्रदूषके किती आहे, 3 आहे असं आपण म्हणू. तर जेव्हा हे गवत कीटकांनी खाल्ले तर एका किड्याने किंवा एका कीटकांनी जर 2 गवत जरी खाल्ले असेल तर त्याच्या शरीरामध्ये किती प्रदूषके गेले, 6. आता हा असे जर 2 कीटक एखाद्या बेडूकनी खाल्ला तर त्याच्या शरीरामध्ये किती प्रदूषके गेले, 12. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात येत असेल बघा, जसं जसं आपण अन्न साखळीमध्ये खालच्या स्तरातून वरच्या स्तरावर जात आहे, म्हणजे खालच्या ट्रॉपिक लेवलवरून वरच्या टॉपिक लेवलमध्ये जात आहे, तसं तसं या प्रदूषकांचं कॉन्सन्ट्रेशन वाढत आहे किंवा त्यांचं प्रमाण वाढत आहे. म्हणजे बघा सुरुवातीला 3 होतं, नंतर 6 झालं, नंतर 12 झालं, याच्यावर पण एखादं असं तर 24 होणार. म्हणजे अन्न साखळीमध्ये जसं जसं टॉपिक लेवल वाढणार जाणार तसं तसं या प्रदूषकांचे जे कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा त्यांचं जे प्रमाण आहे ते प्रमाण देखील काय होते, वाढत जाते. आणि ह्याच प्रक्रियेला आपण काय म्हणतो, बायोमॅग्निफिकेशन म्हणजेच जैव आवर्धन. लक्षात येत आहे का. म्हणजेच बघा सिंपल 2 प्रोसेस आहे, फक्त शरीरामध्ये साठून राहत आहे किंवा शरीरामध्ये एंटर केलं म्हणजेच काय झालं, संचयन. की शरीरामध्ये एंट्री केली आणि तिथं तो साठून राहत आहे, ते झालं संचयन. पण जसं जसं टॉपिक लेवल येणार, अन्न साखळी येणार, तर वेगवेगळ्या स्तरावर जर का तो वाढत जात आहे तर त्याला काय म्हणायचं, जैव आवर्धन. लक्षात येत आहे. तर ह्या दोन्ही प्रोसेस महत्त्वाच्या आहेत. ह्या परीक्षेमध्ये बरेचदा विचारतात, त्यामुळे बिलकुल कन्फ्यूज व्हायचं नाही. सिंपल आहे बघा, जसं इथं दाखवलं या डायग्राममध्ये. सुरुवातीला इथं प्रदूषके किती आहे, फार कमी आहे. हे कोण खात आहे, ही फिश. मग हे सर्वच्या सर्व कशात गेले बघा, हिच्या शरीरामध्ये गेले. आता अशा नंबर ऑफ सपोज 1 2 3 अशा 3 फिश जरी हे मोठी फिश खात असेल, 3 फिश जरी हे मोठी फिश खात असेल तर बघा रेड डॉट वाढले, म्हणजे हिच्या शरीरामध्ये त्या प्रदूषकांचं प्रमाण वाढलं. आणि असे 2-3 फिश परत जर हे मोठी फिश खात असेल तर बघा सर्वात शेवटी हिच्या शरीरामध्ये सर्वात जास्त पर्सेंटेज आहे त्या प्रदूषकांचं. लक्षात येत आहे. म्हणजे अन्न साखळीमध्ये पहा, इथे फक्त सिंपल 2 होते, आता हिच्या शरीरामध्ये बघा किती आहे. म्हणजे जसं जसं टॉपिक लेवलवर तुम्ही समोर जाणार
तसं तसं काय होणार, याचं प्रमाण वाढत जाणार, याचं कॉन्सन्ट्रेशन वाढत जाणार आणि ह्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो मग जैव आवर्धन. लक्षात येत आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहे. आणि बरेचसे स्टुडंट कन्फ्यूज होतात, पण कन्फ्यूज होण्याचं बिलकुल कारण नाही. सिंपल नावावरूनच गोष्ट लक्षात ठेवायची. संचयन म्हणजे काय, फक्त ते साठवून राहत आहे एखाद्या शरीरामध्ये, आणि आवर्धन म्हणजे काय, त्यामध्ये वाढ होत आहे, तर ते झालं आवर्धन. ठीक आहे. तर बघा, मग आता हे जे सर्व गोष्टी आपण बघितलं की एक मोठी एक अन्न साखळी आहे, त्यामध्ये याचं प्रमाण वाढत जाते, किंवा पर्यावरणामध्ये हे अविघटनशील प्रदूषके जे असतात तर ते त्यांच्या फॉर्ममध्ये राहतात, वर्षानुवर्ष राहतात. तर मग यांच्यामध्ये असे कुठले स्पेशल गुणधर्म आहे की जेणेकरून ह्या सर्व गोष्टी पॉसिबल होतात, तर ते गुणधर्म देखील आपण इथं डिस्कस करू. कारण बऱ्याचदा पेपरमध्ये हे गुणधर्म पण विचारले जातात. तर बघा, असं कुठले यांच्यामध्ये स्पेशल असे गुण आहे की जेणेकरून हे पर्यावरणामध्ये किंवा निसर्गामध्ये असं दीर्घायुषी आहे किंवा हे लॉंग टर्म राहतात. तर सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे दीर्घायुषी, पर्सिस्टंट. पर्सिस्टंट म्हणजे काय, बघा, जनरली हे जे प्रदूषके असतात हे प्रदूषके सहसा विघटनशील नसतात. विघटनशील नसतात म्हणजे आपण बघितलं आहे त्यांचा फॉर्म किंवा त्या स्वरूपामध्ये ते निसर्गामध्ये आहे, तो त्यांचा जो स्वरूप आहे, त्यांचं जे फॉर्म आहे ते सोडत नाही. म्हणून हे काय असतात, ॲज इट इज त्या फॉर्ममध्ये राहतात आणि यांचा जो लाईफ टाईम आहे हा फार जास्त असतो, दीर्घायुष्य असतो. आता यांनी काय होते बघा, तर हा फायद्याचा कसा आहे त्यांच्यासाठी बघा. मला सांगा, एखादं प्रदूषक आहे आणि त्याचं सपोज आपण आयुष्य म्हणू 5 दिवसाचं आहे, तर मला सांगा जर त्यांनी अन्न साखळीत प्रवेशही केला तर तो पहिल्याच स्तरावर 5 दिवसात काय होणार, नष्ट होणार. तर मग तो पुढच्या टॉपिक लेवलवर जाणार आहे का, नाही, मग तिथंच त्याचा रोल संपला. पण जर का हाच प्रदूषक आहे सपोज 50 वर्षाचं किंवा 50 दिवस आपण म्हणू की जर याचा लाईफ टाईम जो आहे तो 50 दिवस आहे, 50 दिवस जगतो तो, एवढा जर याचं आयुष्य असेल, तर मग मला सांगा इथे चान्सेस आहे की नाही की एका साखळीतून तो दुसऱ्या साखळीमध्ये जाणार किंवा एका सजीवाच्या शरीरातून तो दुसऱ्या सजीवांच्या शरीरामध्ये जाणार, कारण तो जगत जास्त दिवस आहे ना. लक्षात येत आहे. म्हणून तो दोन्ही गोष्टींसाठी मग काय असतो, फायदेशीर ठरतो. म्हणून इथे महत्त्वाचं काय आहे, तो दीर्घायुषी असणं. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा गुणधर्म असतो की ते चल असतात. चल म्हणजे काय बघा, की हे जनरली असे प्रदूषके असतात की ते कुठल्याही शरीरामध्ये किंवा ते कुठल्याही घटकामध्ये जर का एंटर करत असेल तर त्यांच्यासोबत ते लगेच ॲडजस्ट करतात. लक्षात येत आहे. म्हणजे काय असतात, चल असतात, मोबाईल असतात. याचा अर्थ असा नाही की सपोज आता आपण जसं म्हटलं की एक प्रदूषक आहे आणि तिने गवतामध्ये एंट्री केली, मग आता गवतामधून तो लगेच कीटकांमध्ये गेला. तर आता बघा यांच्यामध्ये कसे गुणधर्म असतात की हा गवतामध्ये पण कम्फर्टेबली राहतो आणि नंतर हा कीटकाच्या शरीरात गेल्यावरही कम्फर्टेबली राहतो. लक्षात येत आहे. म्हणजे यांचं नुकसान होत नाही. म्हणजेच हे काय आहे, चल आहे, हे मोबाईल आहे. हे वेगवेगळ्या वातावरणामध्ये वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये स्वतःला टिकवून ठेवू शकतात आणि त्यामुळेच मग काय असतात, हे यांचं एका लेवलमधून दुसऱ्या लेवलमध्ये रूपांतर होत असतात किंवा यांचं ट्रान्सफॉर्मेशन होत असते. नेक्स्ट बघा, त्यानंतर महत्त्वाचं असते की शरीराअंतर्गत अवनती जी आहे हे मंद असते. आता शरीराअंतर्गत अवनती मंद म्हणजे काय बघा, आता जर का हे प्रदूषके एखाद्या सजीवाच्या शरीरामध्ये एंटर करत असेल तर मला सांगा त्या सजीवाला त्याची पचनसंस्था असते आणि पचनसंस्था ही काय करते, लगेच आपण जो ग्रहण केलेलं अन्न आहे किंवा घटक आहे तर त्याच्यावर वेगवेगळी क्रिया करून त्याला विघटन करण्याचा प्रयत्न करत असते. कारण बघा एक सिंपल आहे, आपण अन्न ग्रहण करतो, आपण जेवतो, तर मग ते त्याच फॉर्ममध्ये आपल्या शरीरामध्ये राहते का, नाही. आपली क्रिया काय करते, आपली पचनक्रिया, आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम लगेच काय करते, त्या अन्नावर वेगवेगळ्या क्रिया करते आणि त्याला वेगवेगळ्या भागामध्ये त्याचं विघटन करते. बरोबर आहे. आता असं जर असेल तर मग मला सांगा प्रदूषक जर का शरीरात गेलं तर लगेच त्याचं विघटन व्हायला पाहिजे. मग ते असं होत नाही. का होत नाही, कारण त्यांच्यामध्ये हा एक गुण असतो, शरीराअंतर्गत अवनती मंद असते. म्हणजेच काय, हे अशा फॉर्ममध्ये असतात, हे अशा स्वरूपामध्ये असतात की मानवी शरीर असो किंवा कुठलाही सजीव असो तर त्यांची जी पचनसंस्था आहे ती पचनसंस्था यांना इझिली डिग्रेडेट करू शकत नाही, यांचं विघटन करू शकत नाही आणि म्हणून ते काय असतात, तशाच स्वरूपामध्ये कायम राहतात. तर हा एक त्यांचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. आणि त्यानंतर आहे उत्सर्जन शून्य दर. मग आता फक्त मला सांगा, शरीरामध्ये सजीवांच्या पचन क्रियाच आहे का अशी जी विघटनाचं काम करते, उत्सर्जन क्रिया पण विघटनाचं काम करते.
मग तिथं पण सेम असणार की ही उत्सर्जन प्रक्रिया पण यांच्यावर काहीही परिणाम करू शकत नाही. तर ह्या दोन गोष्टी ज्या असतात, ह्या दोन गोष्टीमुळे सहसा हे जे प्रदूषके आहे, हे प्रदूषके लॉंग टर्ममध्ये एखाद्या सजीवाच्या शरीरामध्ये साठवून राहतात, ज्याला आपण काय म्हणतो, जैव संचयन, ॲज इट इज फॉर्ममध्ये. आणि लास्ट जैविक दृष्टीने काय असतात, ते क्रियाशील असतात. आता हे महत्त्वाचं आहे. जर एखादा पदार्थ तुमच्या शरीरामध्ये गेला, एंटर केला आणि तो तिथंच त्याचं संचयन झालं, तिथंच तो साठवून आहे, पण त्यानं काहीतरी ॲक्टिव्हिटी करायला पाहिजे, तेव्हा कुठे तो काय करणार, विपरीत परिणाम करणार किंवा परिणाम करणार. जर का तो इनॲक्टिव्ह असणार, तो बिलकुल कुठलीच क्रिया करत नाही, काही नाही, एक न्यूट्रल म्हणून आहे, तर मग त्याचा परिणाम अनिष्ट होणार आहे का? त्याचा चांगलाही फायदा होणार नाही, त्याचा वाईटही होणार नाही, कारण तो तर इनॲक्टिव्ह आहे. तर आपण जे म्हणत आहे की अनिष्ट परिणाम करणारे असतात हे प्रदूषके, तर त्यासाठी त्यानं क्रियाशील असणं आवश्यक आहे. आणि जनरली हे जे प्रदूषके आहे हे कसे असतात, जैविक दृष्टीने क्रियाशील असतात, म्हणजे ते त्यांचं कार्य करतात आणि अनिष्ट परिणाम करायला सुरुवात करतात. तर हे असे काही गुणधर्म असतात प्रदूषकांमध्ये, ज्यामुळे हे लॉंग टर्ममध्ये सजीवांच्या शरीरामध्ये साठवून राहतात. आणि केवळ साठवूनच राहत नाही, तर अन्न साखळीमध्ये ते वेगवेगळ्या ट्रॉपिक लेव्हलवर काय होत असतात, ट्रॅव्हल करत असतात, वेगवेगळ्या ट्रॉपिक लेव्हलवर स्थलांतर होते त्यांचं, आणि शेवटी त्यांचं प्रमाण देखील वाढलेलं असते. तर हे गुणधर्म लक्षात ठेवायचे. सर्वात आधी आपण वायू प्रदूषण हा प्रकार बघू. बघा, वायू प्रदूषण हा अत्यंत महत्त्वाचा प्रदूषणाचा प्रकार आहे परीक्षेच्या दृष्टीने, कारण परीक्षेमध्ये वारंवार यावर प्रश्न विचारले जातात. आणि त्याला कारण म्हणजे बघा, हे ऑल टाईम न्यूजमध्ये असते, करंटमध्ये हा इश्यू चालू असतो. आणि आपल्याला माहीत आहे की आपल्या देशाची राजधानी असेल किंवा वेगवेगळी मोठी शहरं आहे, तर या सर्व शहरांमध्ये सर्वात मोठी समस्या आहे वायू प्रदूषण. तर त्यामुळे हे वेगवेगळे अहवाल याचे पब्लिश होत असतात, रिपोर्ट येत असतात. आणि अशा वेळेस जर का हे चालू घडामोडींमध्ये किंवा न्यूजमध्ये आहे, तर परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त असते. त्यामुळे वायू प्रदूषणाला आपण अगदी डिटेलमध्ये घेणार आहे, किंवा जे टॉपिक किंवा जे पॉईंट परीक्षेमध्ये विचारल्या जातात ते आपण पूर्ण कव्हर करणार आहे. ठीक आहे. तर बघा, वायू प्रदूषण एक्झॅक्टली कशाला म्हणायचं, हवेमध्ये मानवाला, इतर सजीवांना व वस्तूंना घातक ठरतील अशा पातळीमध्ये जर का वायुरूप, द्रवरूप, घनरूप विषारी द्रव्य अस्तित्वात असतील, तर त्याला आपण काय म्हणणार, हवेचं प्रदूषण किंवा वायू प्रदूषण. बघा, आपण ज्या पद्धतीने डेफिनेशन बघितली आहे प्रदूषणाची, त्याच पद्धतीने इथे लॉजिक लावायचं आहे. मला सांगा, मानवाला किंवा सजीवांना जगण्यासाठी हवेची गरज असते, वायूची गरज असते, आणि ही गरज आपल्याला कोण पुरवतं, डायरेक्ट निसर्ग. कारण निसर्गामध्ये जी हवा असते ती हवा आपण ग्रहण करतो, बरोबर आहे. आता ही हवा शुद्ध असते, त्यामुळे जेव्हा सजीव या हवेचा वापर करतो तेव्हा त्यावर कुठल्याही विपरीत परिणाम होत नाही. परंतु काही क्रियांमुळे किंवा काही कारणांमुळे बघा, वायुरूप म्हणजे हवेच्या फॉर्ममध्ये म्हणा, किंवा द्रवरूप किंवा घनरूप विषारी द्रव्य जर या हवेमध्ये जात असतील, आणि त्या हवेमध्ये गेल्यामुळे जेव्हा अशा हवेचं मग एखादा सजीव श्वसन करणार किंवा वापर करणार, आणि त्यामुळे जर का त्या सजीवावर विपरीत परिणाम होत असेल, तर तेव्हा आपण त्या हवेला काय म्हणणार, प्रदूषित हवा. आणि या संपूर्ण प्रक्रियेला काय म्हणणार, वायू प्रदूषण किंवा हवा प्रदूषण. लक्षात येत आहे का? बघा, सिंपल प्रोसेस आहे. सुरुवातीला जी हवा होती ती शुद्ध आहे, पण त्या शुद्ध हवेमध्ये जर का काही वायू रूपातील, द्रव रूपातील किंवा घन रूपातील प्रदूषके ॲड होत असेल, आणि त्यामुळे जर का सजीवांवर विपरीत परिणाम होत असेल, तर अशा हवेला आपण काय म्हणतो, प्रदूषित हवा म्हणतो. आणि या पूर्ण प्रक्रियेला आपण काय म्हणणार, वायू प्रदूषण. मग आता हे जे प्रदूषके आहे, जे हवेमध्ये मिसळतात, या प्रदूषकांचा स्रोत काय आहे? तर बघा, याचे देखील दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे नैसर्गिक स्रोत. आता नैसर्गिक स्रोत म्हणजे काय असणार, की हे असे प्रदूषके आहेत जे निसर्गाद्वारेच हवेमध्ये शिरकाव करतात. म्हणजे त्याचं स्रोत, त्याचं ओरिजिन हा काय असते, निसर्गच असते. लक्षात येत आहे? मग यामध्ये काय काय येणार बघा, परागकण, जीवाणू, बीजाणू, किंवा ज्वालामुखीचा उद्रेक आहे, किंवा जे वेगवेगळे वनवे लागतात, आग लागतात. तर ह्या सर्व जे क्रिया आहेत, ह्या सर्व क्रिया मला सांगा नैसर्गिक आहे. परागकण हे नैसर्गिक आहे, जीवाणू, बीजाणू यांची निर्मिती निसर्गामध्ये होते. आता हे सर्व नैसर्गिक घटक आहे, पण या घटकांमुळे काय होते, जेव्हा हे घटक हवेमध्ये शिरकाव करतात किंवा हवेमध्ये जातात, आणि जी हवा जर का सजीवांनी श्वसनासाठी वापरली, तर त्या सजीवांना त्रास होतो.
त्यांना वेगवेगळे आजार होतात किंवा त्यांच्या शरीरावर याचा वाईट परिणाम होतो आणि त्यामुळे मग आपण यांना काय म्हणणार की हे प्रदूषके आहे. आणि हे कशी प्रदूषके आहे तर हे नैसर्गिक प्रदूषके आहे, कारण याची निर्मिती जी आहे हे निसर्गामध्येच झाली आहे. आणि सेकंड पार्ट जर आपण बघितला तर तो येते मानव निर्मित स्रोत. आता इथे काय असणार तर सेम हे जे प्रदूषके आहे जे हवेला प्रदूषित करत आहे यांची निर्मिती कोणी केलेली आहे, मानवाने. म्हणजे विविध क्रियांमधून डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली मानवांनी काही प्रदूषकांची निर्मिती केली आहे. हे प्रदूषके हवेमध्ये शिरकाव करतात आणि त्यानंतर ती हवा काय होते, प्रदूषित होते. तर त्याला आपण म्हणणार मानव निर्मित स्रोत. मग यामध्ये कुठले कुठले येते बघा, वाहने. आता वाहनांमधून जो धूर होतो तो डायरेक्टली कुठे जातो, हवेमध्ये. आणि त्या धुरामध्ये अत्यंत विषारी असे प्रदूषके असतात. त्यानंतर कारखान्यांमधून निघणारा धूर, औद्योगिकीकरण ही जी प्रक्रिया आहे म्हणजे यामध्ये जे वेगवेगळे उद्योगधंदे असतात आणि त्यामधून जो धूर तयार होतो, जे बाय प्रोडक्ट तयार होतात, जे वेगवेगळे आपण म्हणणार विषारी रसायने तयार होतात, तर हे सर्व जर का हवेमध्ये शिरकाव करत असतील तर याने हवा प्रदूषित होते. त्यानंतर ज्वलन आहे, ऑटोमोबाईल सेक्टर आहे, कृषी आहे. बघा कृषीमध्ये ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये आपण वेगवेगळे कीटकनाशक वापरतो, फर्टिलायझर वापरतो, पेस्टिसाइड्स वापरतो, बरोबर आहे, तणनाशक. तर ह्या सर्व गोष्टींची फवारणी करत असताना देखील हे जे केमिकल आहे हे केमिकल डायरेक्टली कशामध्ये येतात, हवेमध्ये शिरकाव करतात. आणि काही केमिकल जे आहे हे सजीवांसाठी मग हानिकारक असतात. त्यामुळे आपण ह्या सर्व घटकांना कशामध्ये टाकणार, मानव निर्मित स्रोतांमुळे. की मानवाच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमुळे जेव्हा प्रदूषण होते तेव्हा आपण त्याला काय म्हणणार, मानव निर्मित स्रोत. तर असे हवेमध्ये बघा असे अनेक प्रदूषके आहे जे नैसर्गिकरित्या किंवा मानव निर्मित असतात आणि हे प्रदूषके हवेमध्ये एंटर करतात आणि त्या हवेला प्रदूषित करतात. आणि त्यामुळे आपण काय म्हणतो की त्या ठिकाणी हवेचं प्रदूषण झालेलं आहे किंवा वायू प्रदूषण झालेलं आहे. पण आता एक्झॅक्टली आपण जे म्हणत आहे की काही प्रदूषके असतात जे विषारी असतात, तर ते प्रदूषके नेमके कोणते कोणते आहे आणि ते कशा पद्धतीने सजीवांवर वाईट परिणाम करतात ते आपण आता वन बाय वन डिस्कस करू. बघा जनरली पेपरमध्ये तुम्हाला हे वायू विचारल्या जातात किंवा हे प्रदूषके विचारल्या जातात आणि जोड्या लावा किंवा ऑब्जेक्टिव्हमध्येच तुम्हाला याच्यामुळे होणारे जे परिणाम आहे ते परिणाम देखील विचारले जातात. म्हणजे बघा कसा पॅटर्न असणार की तुम्हाला वायू दिला असते आणि ह्या वायूमुळे होणारा आजार. आता आजार म्हणजे सजीवांवर झालेला विपरीत परिणाम, तर ते आजार दिलेले असतात इकडे आणि जोड्या लावासारखे प्रश्न विचारले जातात. तर त्यामुळे आपण याला डिटेलमध्ये बघणार आहे. तर सर्वात महत्त्वाचा जो प्रदूषक आहे जे हवेचं प्रदूषण घडवून आणतो तो आहे कार्बन मोनॉक्साईड. बरोबर. आता हा कार्बन मोनॉक्साईडचा स्रोत काय आहे, म्हणजे हा हवेमध्ये येतो कुठून, तर बघा स्वयंचलित वाहने, दगडी कोळसा, सेंद्रिय पदार्थांचे ज्वलन. तर हे असे वेगवेगळे जे स्रोत असतात की ज्यामध्ये दगडी कोळसा येते किंवा सेंद्रिय पदार्थ येते. आता यांचं जर का आपण ज्वलन केलं किंवा वाहने आहे तर वाहनांमधून जो धूर निघतो तर हे डायरेक्टली कशामध्ये होते, तर यातून हे प्रदूषके हवेमध्ये एंटर होतात आणि यातून मेनली कार्बन मोनॉक्साईड नावाचा जो प्रदूषक आहे तो हवेमध्ये शिरकाव करतो. आता हा कार्बन मोनॉक्साईड जो आहे हा सजीवांसाठी अत्यंत हानिकारक आहे. आता हा सजीवांवर कोणता परिणाम करतो बघा, याचा परिणाम म्हणजे जेव्हा कार्बन मोनॉक्साईडचं ग्रहण एखाद्या सजीवानी केलं किंवा व्यक्तीने केलं तर त्या व्यक्तीला कार्बोक्सो हिमोग्लोबिन नावाचा आजार होतो. आता हा कार्बोक्सी हिमोग्लोबिन आजार काय आहे ते मी तुम्हाला समजून सांगते. बघा तुम्हाला माहीत असेल की मानवी शरीराला ऑक्सिजनची गरज असते आणि ऑक्सिजनचा पुरवठा किंवा संपूर्ण शरीरामध्ये ऑक्सिजनचं वहन कोण करते, हिमोग्लोबिन. बरोबर आहे. हिमोग्लोबिन हे ऑक्सिजनचं वहन करत असते आणि हिमोग्लोबिन कुठे असते, रक्तामध्ये. तर आपण डायरेक्टली काय म्हणतो की रक्तच काय करतो, संपूर्ण शरीरामध्ये ऑक्सिजनचं वहन घडवून आणतो. आता हा कार्बन मोनॉक्साईड जो आहे हा कार्बन मोनॉक्साईड जर का शरीरामध्ये एंटर झाला तर या कार्बन मोनॉक्साईडची टेंडन्सी आहे की हा डायरेक्टली हिमोग्लोबिन सोबत रिॲक्शन करतो आणि कार्बनची जर रिॲक्शन किंवा कार्बनची जर अट्रॅक्शन हिमोग्लोबिन सोबत झालं, आता या हा जो कार्बन मोनॉक्साईड आहे हा हिमोग्लोबिन सोबत असणार. मग जर हिमोग्लोबिन सोबत कार्बन मोनॉक्साईड आहे तर ऑक्सिजन राहणार आहे का, नाही, कारण ऑक्सिजनची जागा कोणी घेतली, कार्बन मोनॉक्साईडनी. आणि मग रक्ताद्वारे किंवा हे हिमोग्लोबिन जेव्हा संपूर्ण शरीरामध्ये वहन करणार तर तेव्हा त्यावर कार्बन मोनॉक्साईड असणार, ऑक्सिजन असणार का, नाही. आणि जर हिमोग्लोबिनवर ऑक्सिजनच नाही आहे तर मग मला सांगा रक्तामध्ये ऑक्सिजन असणार का, नाही.
आणि रक्तामध्ये ऑक्सिजन नाही, तर शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे का? नाही. मग अशी कंडिशन निर्माण होते, अशी कंडिशन येते की शरीरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडतो. आणि ही जी कंडिशन आहे किंवा हा जो आजार आहे याला काय म्हटलं जाते? कार्बिक्सो हिमोग्लोबिन. तर हे आजाराचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, सिंपल आहे की कार्बन मोनॉक्साईड हा काय करतो? हिमोग्लोबिन सोबत पेअरिंग करतो. आता जर कार्बन मोनॉक्साईड हिमोग्लोबिन सोबत आहे तर मग ऑक्सिजन असणार आहे का? नाही. आणि जर ऑक्सिजन नाही तर मग शरीरामध्ये कशाची कमतरता तयार होणार? ऑक्सिजनची. आणि त्यामुळे जो आजार तयार होतो त्याला काय म्हणतो आपण? कार्बॉक्सी हिमोग्लोबिन. तर हा आजार तुम्हाला एक महत्त्वाचा लक्षात ठेवायचा आहे. तुम्ही ट्रिक पण यूज करू शकता की कार्बन आणि समोर हिमोग्लोबिन आहे, म्हणजे तुम्ही एक क्ल्यू घेऊ शकता की इथे कशाची कमतरता असणार आहे? ऑक्सिजनची. आलं लक्षात? त्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे नायट्रोजन ऑक्साईड. आता नायट्रोजन ऑक्साईड तुम्ही ऐकलं असेल की याचे खूप वेगवेगळे संयुगे असतात. मग यामध्ये कुठलं येणार? तर नायट्रोजन डायऑक्साईड येणार, त्यानंतर डाय नायट्रोजन मोनॉक्साईड येणार, नायट्रोजन ऑक्साईड्स म्हणजे याला आपण जनरली नायट्रोजनचे ऑक्साईड्स म्हणतो, किंवा नायट्रेट येणार. तर हे सर्व संयुगे जे असतात तर यांना जनरली आपण नायट्रोजन ऑक्साईड्स म्हणतो. आता हे नायट्रोजन ऑक्साईड्सचं स्रोत काय आहे बघा, म्हणजे हे हवेमध्ये कुठून येतात? तर जेव्हा आपण इंधनाचं ज्वलन करतो किंवा इंधन काढतो तिथून वाहतुकीचा धूर आहे, खत निर्मिती आहे, त्यानंतर कीटकनाशक आहे, तर या सर्व क्रियांमधून हे ऑक्साईड हवेमध्ये येत असतात. आणि यांचा मग शरीरावर काय परिणाम होतो? तर बघा, स्नायूंची सूज होणे, त्या लक्षात, रक्तस्राव होणे, ऑक्सिजनची अल्पता म्हणजे इथं ऑक्सिजनचा पण कमतरता असते, त्यानंतर कॅन्सरसारखे आजार पण होण्याचे चान्सेस असतात. तर तुम्हाला इथे फक्त यांचे स्रोत आणि यांच्यामुळे होणारे मानवी शरीरावर परिणाम हे इथे लक्षात ठेवायचे. ठीक आहे. त्यानंतर बघा, असाच एक प्रदूषक आहे तो म्हणजे मिथेन. आता मिथेन काय करतो? तर बघा, मिथेनचा स्रोत काय आहे? जीवाश्म इंधन. जेव्हा आपण इंधनांचं ज्वलन करतो तेव्हा मिथेनची निर्मिती होते. किण्वन प्रक्रियेतून मिथेन तयार होत असते. जैविक दहन आहे किंवा कुठलाही टाकाऊ पदार्थ आहे तर तिथून कशाची निर्मिती होते? मिथेन या वायूची. आणि मिथेन हा वायू कसा आहे? हरितगृह वायू. तर तुम्हाला हरितगृह वायू काय असतात ही संकल्पना माहीत असेल की पृथ्वीचं जे तापमान आहे ते मेंटेन ठेवण्यासाठी जे मदत करणारे वायू असतात त्यांना काय म्हणतात? हरितगृह वायू. आणि हे वायू काय करत असतात? तर पृथ्वी जी हीट रिफ्लेक्ट करते, लक्षात येत आहे, पृथ्वी जे उष्णता रिफ्लेक्ट करते, जी हीट रिफ्लेक्ट करते त्याला हे काय करत असतात? इथे ट्रॅप करून ठेवतात. आणि त्याच्यामुळे आपण यांना काय म्हणतो की पृथ्वीचं उष्णतेचं संतुलन हे काय करतात? बनवून ठेवत असतात. पण मला सांगा, यांचं जर पर्सेंटेज वाढलं तर पृथ्वीचं तापमान वाढणार, म्हणजेच हरितगृह वायूंमुळे तापमान वाढीची समस्या देखील निर्माण होते. तर हा एक परिणाम आपल्याला मिथेनचा दिसून येतो. त्यानंतर बघा, कार्बन डायऑक्साईड हा एक वायू आहे. आता कार्बन डायऑक्साईडचे मुख्य स्रोत काय आहे? तर औष्णिक प्रकल्पामध्ये बाय प्रोडक्ट म्हणून मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईडची निर्मिती होत असते. त्यानंतर वाहतुकीचा धूर आहे, अनेक उद्योगधंदे आहे किंवा घरगुती क्षेत्रांमध्ये इंधनाची जर ज्वलन करत असं आपण तर कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. आणि हा पण हरितगृह वायू आहे. म्हणजे कार्बन डायऑक्साईड देखील काय करतो की पृथ्वीच्या तापमानावर परिणाम करत असतो. यामुळे तापमान वाढ, हवामानामध्ये बदल असे वेगवेगळे प्रकार तुम्हाला दिसून येणार किंवा असे वेगवेगळे परिणाम तुम्हाला दिसून येणार. त्यानंतर नेक्स्ट आहे सल्फर डायऑक्साईड. आता सल्फर डायऑक्साईड काय करतो बघा, तर जवळपास तुम्हाला ह्या सर्व प्रदूषकांचा जो स्रोत आहे तो तुम्हाला सेम दिसणार किंवा सारखे दिसणार. बघा, जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामध्ये, उद्योगधंद्यांमध्ये, वाहतुकीमध्ये, त्यानंतर खाणकाम क्षेत्रामध्ये, त्यानंतर तेल शुद्धीकरण जे कारखाने असतात किंवा तेल शुद्धीकरण प्रक्रिया असते त्यामध्ये पण सल्फर डायऑक्साईड तयार होते. त्यानंतर ज्वालामुखीच्या उद्रेकामध्ये जो धूर तयार होतो, ज्याला आपण लावा म्हणतो, किंवा जे पदार्थ बाहेर येतात तर त्या पदार्थांमध्ये सल्फर डायऑक्साईड असतं. तर हे सल्फर डायऑक्साईड काय परिणाम करतो मानवावर? तर बघा, मानवाला श्वसनाचे आजार होतात सल्फर डायऑक्साईडमुळे. त्यानंतर आम्लवर्षा. आता आम्लवर्षा काय आहे हे आपण लगेच डिस्कस करू, तो एक प्रकार होतो. त्यानंतर पानगळती, म्हणजे जर तुम्ही वनस्पतीशास्त्र बघितलं तर वनस्पतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक आहे सल्फर डायऑक्साईड. तर यामुळे काय होणार? पानगळती हा आजार वनस्पतींना होतो. तर अशा वेगवेगळे परिणाम हे काय करत असतात? प्रदूषके निसर्गामध्ये करतात. त्यानंतर बघा, ओझोन आहे. ओझोनचं काय महत्त्व आहे तुम्हाला माहीतच असणार.
तर या ओझोनचं जर प्रमाण वाढलं किंवा ओझोनचं जर अवक्षय झालं तर यामुळे पर्यावरणावर विविध परिणाम दिसून येतात. त्यानंतर व्यक्तींवर काय परिणाम होतात बघा, डोळ्यांची खाज होणे, जळजळ होणे, छातीदुखी, खोकला, सर्दी, श्वसन, तर ह्या असे अनेक आजार व्यक्तींना होतो. त्यानंतर नेक्स्ट आहे लीड, ज्याला आपण शिशे म्हणतो. मग शिशे कुठून होते बघा, स्वयंचलित वाहने आहे. त्यानंतर हे जे रंग असते पेंट, त्यामध्ये शिशे असतात. कीटकनाशके, सिरॅमिक्स, ह्या सर्वांमधून शिशे हे हवेमध्ये मिसळत असतात. आणि याचा मानवावर काय परिणाम होतो बघा, रक्तक्षय होणे, ॲनिमिया, त्यानंतर गरोदरपणामध्ये याचा त्रास होते, प्रजनन क्षमतेमध्ये पण हे काय असतात, हानिकारक असतात किंवा प्रजननाच्या वेळेस देखील याचा आपल्याला त्रास होऊ शकते. त्यानंतर नेक्स्ट आहे पारा. तर पारामुळे आपल्याला वेगवेगळे आजार झालेले दिसतात. मिनामाटा आजार आहे जो आपण डिस्कस करू. त्यानंतर एक आहे ऑस्बेस्टोस. आता हा जो वायू आहे, हा वायू कुठून येतो तर हा बघा खनन कार्यामध्ये, त्यानंतर वाहनांची जी ब्रेकिंग असते तिथून जो लीक होते तर हा ऑस्बेस्टोस असते. त्यानंतर अग्निरोधक फवारणी. तर तुम्हाला माहीत असेल की अनेक बिल्डिंगमध्ये किंवा अनेक ठिकाणी अग्निरोधक मशीन असते, तर तेव्हा जी फवारणी केली जाते तर त्यामध्ये पण बाय प्रोडक्ट म्हणून हा वायू हवेत शिरकाव करत असतो. आणि यामुळे मानवाला कुठला त्रास होतो तर बघा कर्करोग, त्यानंतर श्वसनाचा आणि हृदयाचा त्रास हा मानवाला होतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा तरंगणारी कणीय प्रदूषके, ज्याला आपण काय म्हणतो सस्पेंडेड पार्टिक्युलेट मॅटर. आता बघा नावातच दिसणार, हे जे आतापर्यंत आपण जे बघितले हे सर्व वायुरूप होते किंवा यांचा जो आकार आहे हा अत्यंत छोटा होता, जो आपण इझिली काय करू शकत नाही, दिसू शकत नाही किंवा आपण बघू शकत नाही. पण आता हे जे तरंगणारी कणीय प्रदूषके आहे हे बऱ्यापैकी कसे असतात, आकाराने मोठी असतात. हे कण आहेत जे आपण काय करू शकतो, कधी कधी किंवा काही कण आपल्याला डोळ्यांनी दिसू पण शकतात, एवढा यांचा आकार असतो. मग यामध्ये काय येणार तर बघा जनरली जेवढंही ज्वलन होते तर त्या ज्वलनाचा जो धूर असतो त्या धुरांमध्ये हे तरंगणारी कणीय प्रदूषके आपल्याला आढळून येतात. मग यामध्ये कशाचं ज्वलन बघा, कोळसा ज्वलन. जर आपण कोळसा जाळत आहे तर तिथून जो धूर निघतो त्यामध्ये असतात. त्यानंतर वाहतूक आहे, बांधकाम क्षेत्र आहे, सिमेंटचे कारखाने आहेत, औष्णिक केंद्र आहे. तर अशा अनेक प्रकारे औद्योगिकीकरणामुळे किंवा अनेक उद्योगांमधून जो धूर निघतो त्या धुरामध्ये हे आपल्याला सस्पेंडेड पार्टिक्युलेट मॅटर दिसून येतात. आणि हे कण असतात म्हणजे आकाराने मोठे असतात, लक्षात येतात. आणि आकाराने मोठे असल्यामुळे बघा सरळ किंवा डायरेक्टली याचा परिणाम कशावर होणार, श्वसनवर. तर श्वसन संस्थेचे आजार होते. त्यानंतर न्यूमोकोनिओसिस नावाचा, म्हणजे हा न्यूमोनियासारखाच एक आजार आहे, तो न्यूमोकोनिओसिस नावाचा आजार जो आहे तो देखील आपल्याला या तरंगणारे कणीय प्रदूषकांमुळे झालेला दिसून येतो. तर असे वेगवेगळे आजार जे आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे जे घटक आहेत ते म्हणजे फोटोकेमिकल ऑक्सिडंट. आता हे फोटोकेमिकल ऑक्सिडंट काय आहे हे आपण एक प्रक्रिया बघू, त्यामध्ये मी तुम्हाला समजून सांगते. आणि आपल्याला काय काय बघायचं आहे बघा, ज्वलनशील सेंद्रिय संयुगे असतात, त्यानंतर एरोसेल असते, फ्लाय ॲश असते. तर ह्या सर्व घटक हे काय करतात, हवेचं प्रदूषण घडवून आणतात. मग आता हे एवढे प्रदूषके जर हवेमध्ये आहे आणि यामुळे मानवावर विविध परिणाम होत आहे, हवेचं प्रदूषण होत आहे, पण याच्यामुळे एक्झॅक्ट पर्यावरणामध्ये आपल्याला कुठले कुठले बदल घडून येत आहे आपण ते पण बघू. म्हणजे बघा सुरुवातीला आपण काय बघितलं की हवेचं प्रदूषण करणारे प्रदूषके कुठले आहेत आणि त्या प्रदूषकांचा मानवी जीवनावर किंवा मानवावर, सजीवावर कुठला परिणाम होतो आपण ते बघितलं. तर त्यामध्ये आपण आजार बघितले. आता आपण काय बघणार आहे की याच प्रदूषकांचा ओव्हरऑल निसर्गावर किंवा पर्यावरणावर काय परिणाम होतो. त्याचा सर्वात मोठा जो परिणाम आहे तो म्हणजे फोटोकेमिकल स्मॉग. आता बघा याला मराठीमध्ये पण फोटोकेमिकलच म्हणतात आणि स्मॉगला आपण धुरके म्हणतो. स्मॉग म्हणजे धुरके. तर पर्यावरणामध्ये जो बदल दिसून येतो हवेच्या प्रदूषणामुळे किंवा या प्रदूषकांमुळे, तर त्याला म्हटलं जाते फोटोकेमिकल धुरके किंवा फोटोकेमिकल स्मॉग. तर आता हा जो स्मॉग शब्द आहे, या स्मॉग शब्दामध्येच तुम्हाला दोन शब्द दिसणार, एक म्हणजे स्मोक आणि एक म्हणजे फॉग. तर या दोघांचं मिश्रण म्हणजेच काय असते, स्मॉग, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, धुरके. आता हे कशा प्रकारे पर्यावरणामध्ये घडून येते बघा, तर त्याची आपण प्रोसेस बघू. सुरुवातीला
पर्यावरणामध्ये नायट्रोजन डायऑक्साईड हा वायू हजर असतो, बरोबर आहे, उपलब्ध असतो. या नायट्रोजन डायऑक्साईडचं रूपांतर कशामध्ये होते? नायट्रिक ऑक्साईडमध्ये. म्हणजेच इथं काय होत आहे? एक ऑक्सिजन लूज होत आहे. आता हा एक ऑक्सिजन म्हणजे बघा नायट्रोजन डायऑक्साईड आहे, याचं रूपांतर कशामध्ये झालं? नायट्रोजन ऑक्साईड किंवा नायट्रिक ऑक्साईडमध्ये. तर एक ऑक्सिजन कमी झाला तर हा एक ऑक्सिजन सेपरेट राहत आहे, ज्याला आपण ऑटोमिक ऑक्सिजन म्हणतो. आता हे असं का होत आहे? कारण जेव्हा पर्यावरणामध्ये किंवा निसर्गामध्ये नायट्रोजन डायऑक्साईड प्रेझेंट असते तर या नायट्रोजन डायऑक्साईडची रिॲक्शन कोणासोबत होते? ते बघा अल्ट्राव्हायोलेट रेट. म्हणजे सूर्याची जी अतिनील किरणे आहे ती सूर्याची अतिनील किरणे ही डायरेक्ट नायट्रोजन डायऑक्साईडची रिॲक्शन करतात आणि या रिॲक्शनमध्ये काय होते तर सिम्पली एक ऑक्सिजन जो आहे तो सेपरेट निघतो, बरोबर आहे. याला आपण ॲटोमिक ऑक्सिजन म्हणतो. आता हा जर ऑक्सिजन सेपरेट आहे तर हा ऑक्सिजन परत काय करणार तर ॲटमॉस्फिअरमध्ये किंवा पर्यावरणामध्ये जे वेगवेगळे वायू आहेत त्यांच्यासोबत रिॲक्ट करणार, कारण हा अनस्टेबल आहे. मग आता मला सांगा पर्यावरणामध्ये काय काय हजर आहे? तर हायड्रोजन आहे, नायट्रोजन आहे, सल्फर आहे. तर हे जे वेगवेगळे सर्व कार्बन आहे तर हे जे वायू ऑलरेडी पर्यावरणामध्ये हजर आहेत, उपलब्ध आहेत, या सर्वांसोबत हा काय करतो? रिॲक्ट करतो. कारण तो फ्री आहे ना. इतकंच नाही तर हा परत काय करणार? याच्यासोबतच रिॲक्ट करून नायट्रोजन डायऑक्साईड पण बनवतो. आणि हे सर्व रिॲक्शन घडून येत असल्यामुळे किंवा हा ऑक्सिजन यांच्यासोबत रिॲक्शन करून येत असल्यामुळे याच्यापासून जे प्रोडक्ट तयार होते तर त्या प्रोडक्टला आपण काय म्हणतो बघा? नायट्रिक ॲसिड तयार होणार, पेरॉक्सी ॲसिटोलिन नायट्रेट म्हणजे ज्याला आपण पॅन म्हणतो तो तयार होणार. त्यानंतर फॉर्माअल्डेहाइड, अल्डेहाइड हे असे सर्व बाय प्रोडक्ट या केमिकल रिॲक्शनचे तयार होत असतात. आणि सोबतच ओझोन देखील तयार होतो. आता ओझोन कसं तयार होणार मला सांगा? एक सिंपल, हा नायट्रोजन डायऑक्साईड आहे, याची रिॲक्शन अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन सोबत झाली म्हणजे सूर्याच्या अतिनील किरणासोबत झाली. तर याच्यापासून बाय प्रोडक्ट काय मिळत आहे? नायट्रोजन ऑक्साईड आणि प्लस एक ऑक्सिजन. मग असे नंबर ऑफ रिॲक्शन होणार. तर असे जर का 3 ऑक्सिजन ॲटम असले तर मला सांगा या 3 ऑक्सिजन ॲटमपासून O3 बनणार की नाही? आणि O3 म्हणजेच काय असते? ओझोन. तर ओझोनची निर्मिती होते. मग हा ओझोन पण तयार होते. सेम आता गरजेचं नाही आहे की ऑक्सिजन हा ऑक्सिजन सोबतच रिॲक्ट होणार. एखादा ऑक्सिजन हा हायड्रोजन सोबत पण रिॲक्ट होणार, एखादा ऑक्सिजन हा नायट्रोजन सोबत होणार, सल्फर सोबत होणार. म्हणजे जे जे वायू हे निसर्गामध्ये हजर आहेत, उपलब्ध आहेत, त्या सर्वांसोबत या ऑक्सिजनची रिॲक्शन होणार आणि त्यापासून हे सर्व बाय प्रोडक्ट जे आहे हे तयार होणार. आणि हे सर्व बाय प्रोडक्ट जे आहे म्हणजेच केमिकल, ह्या सर्व केमिकलपासून एक धूर तयार होतो, एक धुरका तयार होतो. त्याला आपण काय म्हणतो? फोटोकेमिकल स्मॉग. लक्षात आलं का? याचा असा धूर हा आपल्याला निसर्गामध्ये तयार झालेला दिसून येतो. लक्षात येत आहे? तर ही जी प्रक्रिया याला आपण फोटोकेमिकल स्मॉग म्हणतो. आणि हा फोटोकेमिकल स्मॉग हे कशाचा परिणाम आहे? तर वायू प्रदूषणाचा आहे. कारण मला सांगा हा जो नायट्रोजन डायऑक्साईड आहे हा प्रदूषक आहे, म्हणजेच हा नैसर्गिक म्हणा किंवा मानवनिर्मित क्रियेमुळे तयार होत आहे निसर्गामध्ये. आणि हा तयार झाला की डायरेक्टली याची रिॲक्शन कोणासोबत होणार? सूर्यकिरणांसोबत. आणि जर का रिॲक्शन झाली तर हा ऑक्सिजन तयार करणार आणि मग हा फ्री ऑक्सिजन काय करणार? वेगवेगळ्या वायूंसोबत रिॲक्ट होऊन असा धूर तयार करणार केमिकलचा. आणि या केमिकलच्याच धुराला मग आपण काय म्हणतो? फोटोकेमिकल स्मॉग. तर बघा नावातूनच तुम्हाला लक्षात येते फोटोकेमिकल स्मॉग म्हणजे काय. तर नावामध्ये बघा दोन्ही शब्द दिलाय. फोटो तर जनरली फोटो हा शब्द आपण कशासाठी वापरतो? सनलाईटसाठी, सूर्यकिरणासाठी आपण कोणता शब्द वापरतो? फोटो. त्यानंतर केमिकल. केमिकल म्हणजे काय? तर हे जे आपण म्हणत आहे वेगवेगळे केमिकल तयार होते हे केमिकल. आणि ह्या सर्व केमिकलचा असलेला स्मॉग म्हणजेच फोटोकेमिकल स्मॉग म्हणजेच धुरके आपल्याला दिसतात. आणि हे धुरके मानवावर, सजीवांवर किंवा निसर्गाच्या वेगवेगळ्या गोष्टी आहे, वनस्पती आहे, प्राणी आहे, या सर्वांवर विपरीत परिणाम करत असतो. तर ही जी एक प्रोसेस आहे तर ही प्रोसेस तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की हवा प्रदूषणाचं काय आहे? परिणाम आहे. याला ट्रोपोस्फेरिक ओझोनही म्हणतात. कारण बघा मला माहीत असेल की जनरली ओझोन हा स्थितांबरमध्ये असते, पण तुम्हाला तपांबर ही जी लेअर आहे त्या तपांबरमध्ये जो ओझोन बघायला मिळतो म्हणून आपण याला काय म्हणतो? ट्रोपोस्फेरिक ओझोन किंवा तपांबरामधील ओझोन असं देखील याला म्हटले जाते. कारण हा ओझोन हा डायरेक्टली सर्वात वरची जी लेअर आहे त्या लेअरमध्येच काय असतो? हजर असतो. म्हणजे तो तपांबर लेअरमध्येच हजर असतो. लक्षात येत आहे?
म्हणून आपण याला काय म्हणणार, ट्रोपोस्फेरिक ओझोन किंवा तपांबर ओझोन असं देखील याला म्हटली जाते. त्यानंतर नेक्स्ट परिणाम बघा काय आहे. नेक्स्ट परिणाम आहे आपल्याला, एक मिनिट, नेक्स्ट आपल्याला बघायला मिळते ॲसिड रेन. आता बघा ॲसिड रेन हे काय आहे. सुरुवातीला एक आपण बघितला परिणाम पर्यावरणावर, तो होता फोटोकेमिकल स्मॉग. आता दुसराच असा एक चेंज आपल्याला बघायला मिळतो, तो म्हणजे ॲसिड रेन, ज्याला आपण काय म्हणतो, आम्लवर्षा. आता आम्लवर्षा काय असते बघा, सिंपल फिनॉमिना आहे, एक सिंपल घटना आहे बघा. हवेमध्ये नायट्रोजन डायऑक्साईड नावाचा प्रदूषक तयार असतो, सल्फर डायऑक्साईड नावाचा प्रदूषक तयार आहे. आता हे प्रदूषक हे बघा मानव निर्मित कृत्यामुळे, कारखान्यांमुळे, उद्योगधंद्यांमुळे हे ॲटमॉस्फिअरमध्ये जातात, बरोबर आहे, वातावरणामध्ये जातात. आता हे वातावरणामध्ये गेल्यानंतर वातावरणात हे जो हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे किंवा पाणी आहे, याच्यासोबत यांची रिॲक्शन होते. आता याच्यासोबत रिॲक्शन झाल्यानंतर याचं प्रोडक्ट म्हणून काय तयार होते, तर वेगवेगळे आम्ल तयार होते. लक्षात येते का. आणि हे आम्ल या पाण्यासोबत परत जमिनीवर पडतात, म्हणून आपण याला काय म्हणतो, आम्लवर्षा. म्हणजे जो पाऊस पडतो तो पाऊस कसा असतो, ॲसिडिक असतो, आम्लयुक्त असतो, म्हणून याला आपण काय म्हणतो, ॲसिड रेन. आणि हे ॲसिड कसं तयार होतात, तर बघा सुरुवातीला हे जे आहे प्रदूषके हे वातावरणात जाणार, वातावरणामध्ये जे पाणी आहे त्या पाण्यासोबत रिॲक्ट करणार, कारण तिथे हायड्रोजन आहे, त्या पाण्यामध्ये ऑक्सिजन आहे, आणि यांच्यासोबत रिॲक्शन झाल्यानंतर ॲसिड तयार होऊन परत त्याच पावसासोबत हे जमिनीवर येणार, म्हणून याला काय म्हणतो आपण, ॲसिड रेन. त्यानंतर सेम आणखी आपल्याला एक वायू प्रदूषणाचा प्रकार किंवा परिणाम दिसून येतो, तो म्हणजे ओझोन लेअर डिप्लिशन. याला आपण अवक्षय म्हणतो, ओझोनचं अवक्षय. आता ओझोन अवक्षय म्हणजे काय, तर तुम्हाला माहीत असेल की पृथ्वीच्या वर जे वातावरणाचे थर आहे तर त्यामध्ये ओझोन लेअर असते, आणि ही ओझोन लेअर काय करत असते, तर ही ओझोन लेअर संपूर्ण पृथ्वीला सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनपासून वाचवते, बरोबर आहे. आता काय होणार की हे जे वेगवेगळे CFC तयार होतात, क्लोरोफ्लोरोकार्बन. आता क्लोरोफ्लोरोकार्बन हा काय आहे, प्रदूषक आहे, जो मानव निर्मित क्रियांमुळे निसर्गामध्ये तयार होतो, बरोबर आहे. मग आता मानव निर्मित आहे हा CFC, हा CFC काय करते, ह्या ओझोन लेअरला बघा ब्रेक करते, याला डिप्लीट करते, आणि त्यामुळे हे जी अशी कंप्लीट लेअर आहे, या कंप्लीट लेअरमध्ये आपल्याला अशा भेगा पडलेल्या दिसते किंवा त्याचं अवक्षय झालेलं दिसून येते. तर या कंप्लीट फिनॉमिनाला काय म्हणतो आपण, ओझोन लेअर डिप्लिशन. तर अशा प्रकारे हे जे प्रदूषके आहे, हे प्रदूषके काय करतात, केवळ मानवावरच नाही तर निसर्गावर देखील परिणाम घडवून आणतात. लक्षात येत आहे. त्यानंतर नेक्स्ट जो आपल्याला प्रदूषण बघायचं आहे ते आहे जलप्रदूषण. आता बघा सुरुवातीला आपण वायू प्रदूषण बघितलं, सेम आपल्याला त्याच सिक्वेन्सनी जलप्रदूषण बघायचं आहे. तर आपण जलप्रदूषण कशाला म्हणणार, बघा पाण्यामधील असे कोणतेही भौतिक किंवा रासायनिक बदल ज्यामुळे पाण्याचा घरगुती, सिंचनासाठी, औद्योगिक हेतूसाठी वापरावर तसेच सजीवांवर विपरीत परिणाम होत असेल तर आपण त्याला काय म्हणणार, जलप्रदूषण. म्हणजे बघा जेव्हा पाणी शुद्ध आहे हे आपण कधी म्हणणार, जेव्हा ते पाणी एखाद्या सजीवानी ग्रहण केल्यावर त्याला फायदा होत असेल तर ते पाणी शुद्ध आहे. परंतु जर एखादं पाणी ग्रहण केल्यावर किंवा त्याचा वापर केल्यानंतर सजीवावर जर त्याचा अनिष्ट परिणाम घडून येत असेल तर आपण काय म्हणणार, ते जे पाणी आहे, ते जे जल आहे, ते कसं आहे, प्रदूषित झालेलं आहे. मग आता पाण्याला प्रदूषित करणारे प्रदूषके कोणते कोणते आहे ते आपण बघू. तर बघा याच्यामध्ये कुठले कुठले प्रदूषके येतात, तर मानव निर्मित असणार आणि काही प्रदूषके हे नैसर्गिक असणार. मग जैविक घटकांमुळे तयार झालेले किंवा ज्या काही वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रिया होत असतात त्यामुळे तयार होतात, किंवा काही भौतिक घटक असतात किंवा भौतिक गोष्टी असतात, त्यामुळे हे असे सर्व प्रदूषके डायरेक्टली पाण्यामध्ये एंटर करतात, आणि पाण्यामध्ये एंटर केल्यानंतर मग हे पाणी कसं होते, प्रदूषित होते. तर आता महत्त्वाचं काय आहे बघा, जेव्हाही आपण जलप्रदूषण म्हणतो तर जलप्रदूषणासंदर्भात पेपरमध्ये आपल्याला नेहमी एक गोष्ट विचारली जाते की जलप्रदूषके, हे जे प्रदूषके असतात जे आपण म्हटलं, मग हे प्रदूषके कुठून एंटर करतात पाण्यामध्ये, त्याच्या बेसिसवर दोन भाग असतात. एक असते नॉन पॉइंट सोर्स आणि एक असते पॉइंट सोर्सेस. आता हे दोन गोष्टी काय आहे मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगते. बघा सिंपल आहे, प्रदूषके पाण्यामध्ये एंटर होत आहे,
पण हे एंटर होत असताना यांची एंट्री कशा पद्धतीने होते, तर त्या एंट्रीच्या बेसिसवर दोन प्रकार असतात. एक असते नॉन पॉईंट आणि एक असते पॉईंट. लक्षात येत आहे? एंट्री कोणाची बघत आहे आपण? प्रदूषकांची. मग आता हे काय आहे बघा, जर तुम्ही इझिली एखादी गोष्ट लोकेट करू शकता किंवा जर तुम्ही इझिली एखाद्या गोष्टीला पॉईंट आउट करू शकता की एक्झॅक्टली ती गोष्ट इथे आहे, म्हणजेच काय की एखादी गोष्ट कुठून एंटर होत आहे हे जर का तुम्हाला दिसत असेल, तुम्ही त्याची लोकेशन दाखवू शकत असेल किंवा तुम्ही त्याची लोकेशन पॉईंट आउट करत असेल, तर अशा गोष्टींना आपण काय म्हणणार? पॉईंट सोर्सेस. म्हणजेच काय की प्रदूषके पाण्यामध्ये कुठून एंटर होत आहे त्याची लोकेशन जर तुम्ही एक्झॅक्टली पॉईंट आउट करत असेल तर ते झाले पॉईंट सोर्सेस. मग आता बघा, हे जर पाणी असेल आणि हा झाला कारखाना. आता कारखान्याचं सांडपाणी डायरेक्टली कुठं जात आहे? पाण्यामध्ये. बघा, मग इथं तुम्हाला हे दिसत आहे तर तुम्ही इझिली याला पॉईंट आउट करू शकत आहे, याची लोकेशन दाखवू शकत आहे की हे बघा, हे सांडपाणी पाण्यामध्ये जात आहे. मग इथं जर तुम्ही दाखवू शकत आहे तर याला काय म्हणायचं? पॉईंट सोर्सेस. लक्षात येत आहे? पण आता जलाच्या बाबतीत किंवा पाण्याच्या बाबतीत असे अनेक सोर्सेस असतात की आपल्याला एक्झॅक्ट लक्षात येत नाही की हे प्रदूषके पाण्यामध्ये कुठून येत आहे किंवा हे सांडपाणी पाण्यामध्ये कुठून येत आहे. आपण ते पॉईंट आउट नाही करू शकत किंवा आपण त्यांची एक्झॅक्ट लोकेशन नाही दाखवू शकत. मग अशा सोर्सेसला आपण काय म्हणतो? नॉन पॉईंट सोर्सेस. म्हणजे आता बघा, इथून एक्झॅक्टली सपोज हा जो रोड आहे किंवा हा एवढा एरिया आहे, इथून जर काही प्रदूषके पाण्यात एंटर होत असेल पण एक्झॅक्टली हे कोणत्या लोकेशनवरून येत आहे हे आपण दाखवू शकत आहे का? नाही. म्हणून हे कशामध्ये झाले? नॉन पॉईंट सोर्सेसमध्ये. किंवा इकडे बघा, हे फार्म दाखवलं आहे म्हणजे कृषी क्षेत्र. मग आता एवढी सगळी शेती आहे, कृषी आहे जमीन किंवा शेती जमीन, मग अशा वेळेस कोणत्या जमिनीमधून सर्व प्रदूषके पाण्यात एंटर होत आहे हे आपण सांगू शकतो का? एक्झॅक्ट नाही. मग हे कुठले झाले? नॉन पॉईंट सोर्सेस. तर हा जो मुद्दा आहे किंवा हा जो पार्ट आहे हा तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे की जलप्रदूषण म्हणजेच काय की पाण्यामध्ये प्रदूषके एंटर होणार, पण हे एंटर होत असताना त्याची लोकेशन तुम्ही दाखवू शकता की नाही याच्या बेसिसवर पॉईंट सोर्सेस आणि नॉन पॉईंट सोर्सेस असे दोन प्रकार असते. जर तुम्ही एक्झॅक्ट लोकेशन सांगू शकत आहे तर ते झाले पॉईंट सोर्सेस, आणि जर तुम्ही एक्झॅक्ट लोकेशन सांगू शकत नाही तर ते झाले नॉन पॉईंट सोर्सेस. आणि याला मराठीमध्ये पण हेच म्हणतात, याला वेगळं काही नाव दिलेलं नाही आहे. मराठीमध्ये पण याला पॉईंट स्त्रोत आणि नॉन पॉईंट स्त्रोत असंच म्हटलेलं आहे. त्यामुळे तुम्ही फक्त कन्सेप्ट काय आहे हे लक्षात ठेवायचा. तर हा झाला एक मुद्दा जलप्रदूषणाच्या बाबतीत. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे ते म्हणजे जलप्रदूषणाची चाचणी. आता बघा, आपण म्हणत आहे की आपण इन जनरल आपण म्हणतो की पाणी प्रदूषित आहे. का प्रदूषित आहे? कारण तिथं अनेक सांडपाणी मिसळल्या गेलं आहे किंवा वेगवेगळे प्रदूषके मिसळल्या गेलं आहे. पण केवळ 1 आणि 2 प्रदूषके मिसळल्या गेल्यामुळे किंवा केवळ एखादं सांडपाणी आपण जर पाण्यात सोडलं म्हणून मग ते पाणी प्रदूषित झालं का? किंवा एक्झॅक्ट मग आपण कसं ओळखायचं की पाणी प्रदूषित आहे की नाही? मग याच्यासाठी आपल्याला काहीतरी टेस्टिंग लागणार ना. तर ही टेस्टिंग आपल्याला इथे महत्त्वाची आहे. म्हणजेच एखादा पाण्याचा स्रोत आहे, सपोज नदी आहे, मग ती नदीत प्रदूषित आहे की नाही हे आपण कसं ओळखणार? तर हे ओळखण्यासाठी आपण वेगवेगळ्या चाचण्या करतो, त्याला म्हणतो आपण जलप्रदूषणाची चाचणी. आता हे टेस्टिंग केल्यानंतर मग आपल्या लक्षात येते की ते पाणी प्रदूषित आहे की नाही. मग याच्यासाठी महत्त्वाच्या आपल्याला 3 टर्मिनॉलॉजी आहे त्या व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली टर्मिनॉलॉजी येणार, पहिली टर्म येणार, त्याला आपण म्हणणार डिझॉल्व्ड ऑक्सिजन, म्हणजे विरघळलेले ऑक्सिजन. आता विरघळलेले ऑक्सिजन म्हणजे काय बघा, तर आपल्याला माहित आहे की हे पाणी जे आहे या पाण्यामध्ये अनेक सजीव राहत असतात, बरोबर आहे. तर या पाण्यामध्ये अनेक सजीव असतात, अनेक वनस्पती असतात, आणि पाण्यातील सजीवांना, पाण्यातील वनस्पतींना देखील कशाची गरज असते? ऑक्सिजनची गरज असते. आणि त्यामुळे पाण्यामध्ये नैसर्गिकरित्या काही पर्सेंटेजमध्ये ऑक्सिजन अवेलेबल असते. जे आपण म्हणतो ना पाण्यामध्ये ऑक्सिजन असते की नाही, पाण्यामध्ये ऑक्सिजन असते ना, त्यामुळेच अनेक प्रकारचे वनस्पती आहे किंवा अनेक प्रकारच्या प्राणी आहे हे पाण्यामध्ये जगतात. म्हणजे त्याचा अर्थ काय की पाण्यामध्ये पहिलेच ऑक्सिजन आहे. तर हे जे ऑक्सिजनची लेवल असते याला सरळ सरळ डिझॉल्व्ड ऑक्सिजन म्हटलं जाते. म्हणजे काय करणार, एखादं पाणी घेणार आणि त्या पाण्याची टेस्टिंग करणार. तर पाण्याची टेस्टिंग केल्यानंतर आपल्या लक्षात येणार की नैसर्गिकरित्या जे शुद्ध पाणी आहे त्या शुद्ध पाण्यामध्ये काही पर्सेंटेज ऑक्सिजन असते. किंबहुना पाण्यामध्ये ऑक्सिजन असते म्हणूनच पाण्यामध्ये आपल्याला वेगवेगळे प्राणी आणि वनस्पती बघायला मिळतात. तर हे जे नॅचरल
नॅचरली हे जे ऑक्सिजन अवेलेबल आहे पाण्यामध्ये याला आपण सिम्पली म्हणणार डिझॉल्व्ड ऑक्सिजन, की एवढं अमाऊंटचं ऑक्सिजन त्या पाण्यामध्ये असणारच नैसर्गिकरित्या. ठीक आहे. आता बघा इथून आपल्याला दुसरा मुद्दा सुरू होते, तो म्हणजे बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड. याला आपण मराठीमध्ये म्हणणार जैविक ऑक्सिजनची मागणी. ठीक आहे. आता हे काय असते बघा, आता याच्यामध्ये काय होणार की सिंपल एक गोष्ट आहे, जर का पाणी आहे तर या पाण्यामध्ये अनेक छोटे छोटे मायक्रो ऑर्गॅनिझम असणार. हे ग्रीन कलरमध्ये दिसत आहे, हे झाले मायक्रो ऑर्गॅनिझम. आणि ह्याच पाण्यामध्ये वेगवेगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड पण असणार, म्हणजे जैविक घटक किंवा टाकाऊ घटक आपण म्हणतो. मग आता जर का आपण हे जैविक घटक किंवा टाकाऊ घटक पाण्यामध्ये मिसळल्या गेले किंवा पाण्यामध्ये सोडले, सपोज आपण असं म्हणू की आपण एखादं सांडपाणी जे आहे ते पाण्यात मिसळलं, मग त्या सांडपाण्यामध्ये अनेक टाकाऊ पदार्थ गेले, अनेक जैविक घटक गेले. आणि हे सर्व जेव्हा पाण्यामध्ये गेले तर या पाण्यामध्ये बघा पहिलेच छोटे छोटे सूक्ष्मजीव आहे, छोटे छोटे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. आता हे मायक्रो ऑर्गॅनिझम काय करणार, हे जे टाकाऊ पदार्थ आहे ह्या टाकाऊ पदार्थाचं विघटन करायला सुरू करणार. बघा आपण जैवविघटन ही प्रक्रिया बघितली होती. जैवविघटन म्हणजे काय की काही मायक्रो ऑर्गॅनिझम काय करत असतात, टाकाऊ पदार्थांचं विघटन करतात. पण हे टाकाऊ पदार्थांचं विघटन करण्यासाठी हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे यांना ऑक्सिजनची गरज लागत असते, कारण यांना ऊर्जा लागते. आणि हे ऑक्सिजन यांना कुठून मिळते, पाण्यातून. लक्षात येते का. आणि हे जे ऑक्सिजनची मागणी असते मायक्रो ऑर्गॅनिझमकडून कशासाठी, टाकाऊ पदार्थांचं विघटन करण्यासाठी, तिलाच म्हटल्या जातात बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. लक्षात येते. BOD म्हणजेच बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड, म्हणजेच जैविक ऑक्सिजनची मागणी. म्हणजे ही मागणी कोणाची आहे, मायक्रो ऑर्गॅनिझमची आहे. कशासाठी, टाकाऊ पदार्थाचं विघटन करण्यासाठी. म्हणजे सिंपल तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, जर जैविक ऑक्सिजन मागणी असा जर कन्सेप्ट असला, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड, तर हे एक्झॅक्टली काय आहे की पाण्यामध्ये जे वेगवेगळे सूक्ष्मजीव असतात त्या सूक्ष्मजीवांना टाकाऊ पदार्थांचं विघटन करण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. आणि हे जे ऑक्सिजनची गरज असते यालाच आपण काय म्हणतो, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. लक्षात येते. आता हे बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड कॅल्क्युलेट केली जाते आणि हे कॅल्क्युलेट केल्यानंतर यांचं पर्सेंटेज काढलं जाते. आता हे जर पर्सेंटेज 8 मिलीलिटर एवढं जर का असेल तर याचा अर्थ समजला जाते की पाणी कसं आहे, प्रदूषित आहे. आणि जर का ते 4 असेल मिलीलिटर पर, तर त्याचा अर्थ असा असते की हे अति जास्त प्रमाणात काय आहे, प्रदूषित झालेलं आहे. म्हणजे एक टेस्टिंगचे एक प्रकार आहे. लक्षात येत आहे. तर हे झालं बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणणार जैविक ऑक्सिजनची मागणी. 8 असेल तर याचा अर्थ काय आहे, पाणी प्रदूषित आहे. आणि 4 पेक्षाही जास्त आहे तर याचा अर्थ काय आहे की पाणी हे जास्त प्रमाणात प्रदूषित झालेलं आहे. आता नेक्स्ट तिसरा कन्सेप्ट येते, तो म्हणजे बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड. म्हणजे इथं सरळ सरळ येणार रासायनिक ऑक्सिजनची मागणी. आता रासायनिक ऑक्सिजनची मागणी म्हणजे काय, तर सेम कन्सेप्ट आहे जसा इथं आहे तसा. फक्त इथं काय येणार की रासायनिक दृष्ट्या जर का विघटन करायचं असेल तर जेवढी ऑक्सिजनची गरज असते त्याला म्हटले जाते रासायनिक ऑक्सिजनची मागणी. लक्षात येत आहे. इथं जे ऑक्सिजनची मागणी करत आहे तर हे कोण करत आहे, जैविक घटक. जैविक घटक म्हणजे कोण, मायक्रो ऑर्गॅनिझम, जे सूक्ष्मजीव आहे. तर सूक्ष्मजीवांना टाकाऊ पदार्थाचं विघटन करण्यासाठी जे ऑक्सिजनची गरज आहे ते झालं जैविक ऑक्सिजनची मागणी. आणि इथे रासायनिक दृष्ट्या जर का टाकाऊ पदार्थांचं विघटन करायचं असेल रासायनिक प्रक्रियेमुळे, तर त्यासाठी जे ऑक्सिजन लागते त्याला आपण काय म्हणतो, बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड, म्हणजे रासायनिक ऑक्सिजनची मागणी. आता याचं पण पर्सेंटेज आहे की जर का 6 ते 10 या रेंजमध्ये असेल तर त्या पाण्याला प्रदूषित पाणी समजल्या जाते. तर हे टेस्टिंगचे काही टेक्निक आहे, ह्या टेस्टिंग केल्या जातात पाणी प्रदूषित आहे की नाही हे ठरवण्यासाठी. तर याच्या पर्सेंटेजपेक्षा किंवा यांच्या नंबरपेक्षा तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, हे 3 कन्सेप्ट की नॅचरली पाण्यामध्ये ऑक्सिजन असणार त्याला आपण म्हणतो डिझॉल्व्ड ऑक्सिजन. त्यानंतर एक दुसरा प्रकार येते ते म्हणजे बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. आता बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड म्हणजेच मराठीमध्ये आपण काय म्हणणार याला, जैविक ऑक्सिजनची मागणी. ही मागणी म्हणजे काय की सूक्ष्मजीव जे असतात
ते जेव्हा विघटन करणार टाकू पदार्थांचं तर त्यांना ऑक्सिजनची जेवढी गरज असणार ती. आणि तिसरा कन्सेप्ट येते COD म्हणजे बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड. तर बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड म्हणजे काय, तर केमिकलवरून समजून जायचं की रासायनिकदृष्ट्या विघटन करायचं असेल तर जेवढी गरज लागते ऑक्सिजनची ती मागणी. लक्षात येत आहे. तर बिलकुल कन्फ्यूज व्हायचं काम नाही, नावातच लक्षात ठेवायचं. बायो आहे म्हणजे जैविक घटक आणि केमिकल आहे म्हणजे रासायनिक घटक. तर ह्या 3 टेस्टिंग केल्या जातात पाणी प्रदूषित आहे की नाही हे ओळखण्यासाठी. तर हा एक मुद्दा जो आहे तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर आता हे झाले नैसर्गिकदृष्ट्या आपण बघितलं की कशा पद्धतीने पाण्याचं प्रदूषण होते. पण जर का हे पाणी प्रदूषित होत असेल तर मग त्याची मानवावर काय परिणाम होतात लक्षात येत आहे. तर हे आपण बघू. तर मानवावर कुठले परिणाम होणार बघा. आता पाण्यामध्ये एक प्रदूषक असतो त्याला म्हणतो आपण नायट्रेट. तर या नायट्रेटमुळे या नायट्रेटच्या सेवनाद्वारे जो आजार होतो त्या आजाराला म्हटलं जाते ब्ल्यू बेबी सिंड्रोम. लक्षात आहे का. आता हे आजारांची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि हे आजार कुठल्या प्रदूषकांमुळे होते ते देखील लक्षात ठेवायचं आहे. तर बघा नायट्रेटमुळे कुठला आजार होतो ब्ल्यू बेबी सिंड्रोम. त्यानंतर नायट्रेटमुळेच परत स्टमकचे कॅन्सर देखील होतात. ठीक आहे. त्यानंतर मर्क्युरी, जर का मर्क्युरी ॲड होत असेल पाण्यामध्ये तर यामुळे कुठला आजार होतो मीनामाटा. लक्षात येत आहे. त्यानंतर कॅडमियम यामुळे कुठला आजार होतो इटाई नावाचा आजार होतो. आणि आर्सेनिकमुळे कुठला आजार होतो तर ब्लॅकफूट नावाचा आजार होतो. म्हणजेच काय की हे सर्व जे आहे हे प्रदूषके आहेत आणि हे प्रदूषके पाण्यात मिसळतात आणि असा पाण्याचा जर वापर सजीवांनी केला किंवा मानवांनी केला तर त्यांना हे पुढील प्रकारचे आजार होतात. त्यामुळे हे आजार नेहमी परीक्षेत विचारतात. त्यामुळे हे तुम्हाला पाठ करायचे आहे व्यवस्थित. आता ह्या प्रदूषकांचा परिणाम आपण बघितला मानवावर. आता सेम या प्रदूषकांचा परिणाम कोणावर होणार तर पर्यावरणावर पण होणार, निसर्गावर पण होणार. तर निसर्गावर जलप्रदूषकांचा काय परिणाम होतो तर ते बघण्यासाठी आपण आणखी एक कन्सेप्ट बघू. त्याला आपण म्हणतो सुपोषण किंवा अतिजैविकरण. आता हा परत एक तुम्हाला कन्सेप्ट आहे. तर हा कन्सेप्ट एक्झॅक्टली काय आहे बघा. अतिजैविकरण म्हणजे काय किंवा सुपोषण म्हणजे काय. याला जनरली आपण तलावांचं वृद्धपण पण म्हटलं जाते. ज्याच्यामध्ये काय होतात की जे तलाव असते ते तलाव वृद्ध होत आहे किंवा त्या तलावाचं एजिंग होत आहे असा हा कन्सेप्ट आहे. तर हा काय आहे नेमका आपण हे समजून घेऊ. बघा एक पाण्याचा साठा आहे. सपोज आपण त्याला म्हणू तलाव. मी आधी काय सांगते ते व्यवस्थित आहे का. सुरुवातीला एक पाण्याचा तलाव आहे. हा पाण्याचा तलाव आहे असं आपण म्हणू किंवा एक साठा आहे तलाव आहे. आता हा जो तलाव आहे या तलावामध्ये किंवा या पाण्याच्या साठ्यामध्ये काय होणार आजूबाजूला सपोज जे काही घरं आहे किंवा कारखाने आहे तर इथलं जे सांडपाणी आहे हे डायरेक्ट सांडपाणी कशात सोडलं जाणार या तलावामध्ये सोडलं जाणार. आता सांडपाणी जर का तलावामध्ये सोडलं जात आहे तर मला सांगा हे फॉस्फरस नायट्रोजन यासारखे वेगवेगळे वायू जे वेगवेगळ्या वापरामध्ये येतात किंवा जे वेगवेगळे बाय प्रोडक्ट म्हणून तयार होत आहे ते सर्वच्या सर्व या सांडपाणीद्वारे या तलावामध्ये सोडलं जाणार. लक्षात येत आहे. कारण नायट्रोजन फॉस्फरस हे असे जे प्रदूषके आहेत हे कुठे तयार होत आहे कारखान्यामध्ये. मग हे कारखान्यामधले प्रदूषके सांडपाण्याच्या मार्फत कुठे सोडले जातात तलावात. आता जर का हे प्रदूषके तलावामध्ये सोडल्या गेलं तर आता हे पोषक द्रव्य आहे बरोबर आहे, हे न्यूट्रिएंट आहे. तर यांच्या उपलब्धतेमुळे ह्या तलावावर काय होणार अल्गी तयार होणार म्हणजे शेवाळ तयार होणार. कारण शेवाळांना काय पाहिजे असते तर शेवाळ तयार होण्यासाठी हे असे पोषक द्रव्य पाहिजे असते. जसे पोषक द्रव्य पाण्यामध्ये आले तसे लगेच तिथं काय होणार शेवाळ किंवा शेवाळांची निर्मिती होणार. आता वर जर का पूर्ण शेवाळ तयार झाला तर तुम्हाला माहीत असेल की शेवाळ काय करते पूर्ण जी जागा आहे ती कव्हर करून घेते बरोबर आहे. तर ह्या पूर्ण जो वरचा पृष्ठभाग आहे या पूर्ण पृष्ठभागावर शेवाळ येऊन जाणार. आता हा जर शेवाळ झाला तर यांनी पृष्ठभाग पूर्ण कव्हर केला. लक्षात येत आहे. आता पृष्ठभाग जर कव्हर झाला तर हा जो पाण्याची खालची लेअर आहे त्याचा जो खालचा तळ आहे या तळापर्यंत सूर्यकिरण पोहोचू शकणार का नाही पोहोचू शकणार. कारण वर सर्व शेवाळ आहे ना अलगाय आहे त्यांनी कव्हर केला आहे. तर मग वरच्या ज्या काही गोष्टी आहे मग हवा असेल सूर्यकिरण असेल त्या खालच्या तळापर्यंत पोहोचतच नाही आहे. मग जर खालच्या तळापर्यंत हे पोहोचत नाही आहे किंवा त्या शेवाळाच्या खाली जे पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये जे काही वनस्पती आहे परत हे असे मासेसारखे जे काही प्राणी आहे यांच्यापर्यंत जर सूर्यकिरण पोहोचत नाही आहे हवा पोहोचत नाही आहे तर मला सांगा इथं ऑक्सिजनची कमतरता निर्माण होणार की नाही.
जर ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली तर हे जे प्राणी आहे किंवा हे जे वनस्पती आहे जे अगदी तळाशी आहे बघा, हे मरणार. आता हे जर का मरणार किंवा हे जर का नष्ट होणार, नाश होणार, तर इथंच ते साचून राहणार तळाशी. लक्षात येत आहे? आता मला सांगा, हे जे मृत झालेले प्राणी आणि वनस्पती आहे तर याला आपण टाकाऊ पदार्थ म्हणतो की नाही. आता हे जर टाकाऊ पदार्थ झाले तर हे टाकाऊ पदार्थ जसे तयार झाले तसे या पाण्यामध्ये परत मला सांगा छोटे छोटे सूक्ष्मजीव असणार की नाही, मायक्रो ऑर्गॅनिझम. आता हे मायक्रो ऑर्गॅनिझम काय करणार, लगेच या टाकाऊ पदार्थाचं विघटन करायला सुरुवात करणार आणि या विघटनासाठी देखील त्यांना ऑक्सिजनची गरज असते. आपण आत्ताच बघितलं, ज्याला आपण काय म्हणणार, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड, म्हणजेच जैविक ऑक्सिजनची मागणी, की जे सूक्ष्मजीव असतात त्यांना टाकाऊ पदार्थांचं विघटन करण्यासाठी देखील ऑक्सिजनची गरज असते. मग उरलं जे ऑक्सिजन आहे हे सर्व हे सूक्ष्मजीव घेऊन घेणार आणि एक पिरियड असा येणार की हे जे शेवाळचा खाली जेवढं पण पाणी आहे ह्या पाण्यामधलं ऑक्सिजन नष्ट होणार, ह्या पाण्यामधलं ऑक्सिजन संपून जाणार आणि जर ऑक्सिजन संपले तर हे सूक्ष्मजीव पण नष्ट होणार. हे जेवढे काही उरले सुरले प्राणी आहे, वनस्पती आहे, हे सर्व काय होणार, नष्ट होणार, मरणार आणि हे सर्व इथं असंच्या असं साचून राहणार. आणि हे एकदा साचून झालं की वर बघा, वर सर्वीकडे शेवाळ आहे आणि खाली हे सर्व मृत वनस्पती आहे, हे टाकाऊ पदार्थ आहे, हे सर्व चॉक होऊन जाणार आणि तिथून पाणी नष्ट होणार आणि तो आपल्याला जो तलाव आहे तो या पद्धतीने दिसणार. म्हणजेच तिथं वर पूर्ण शेवाळ तयार झालं, याच्यावर वेगवेगळ्या वनस्पती तयार झाल्या, गवत तयार झालं आणि खालचा जो भाग आहे हा पूर्ण टाकाऊ पदार्थांनी पॅक झाला. आता इथं पाणी आहे का, नाही. म्हणजेच तुम्हाला असा सिक्वेन्स बघायला मिळणार. बघा, सुरुवातीला इथं पूर्ण पाणी होतं, हे तळ होतं. जसं इथं आपण सांडपाणी सोडलं किंवा प्रदूषके सोडले तर काय झालं, लगेच या प्रदूषकांमुळे न्यूट्रिशन मिळाल्यामुळे इथं बघा सुरुवातीला शेवाळाची निर्मिती झाली. शेवाळांनी काय केलं, जसं शेवाळ तयार झाले हे जी वरची लेअर आहे हे पूर्ण शेवाळांनी कव्हर केलं. आता जर हे पूर्ण कव्हर झालं तर मला सांगा खालच्या थरापर्यंत सूर्यप्रकाश जाणार का, ऑक्सिजन जाणार का, नाही. जर सूर्यप्रकाशच नाही आहे, ऑक्सिजनच नाही आहे तर खाली असलेले वनस्पती प्राणी मरत आहे. आता हे मेल्यानंतर बघा हे इथंच साचून राहणार, बरोबर आहे. आता हे साचलेले जे आहे याला आपण टाकाऊ पदार्थ म्हणणार. आता हे परत हे जर का टाकाऊ पदार्थ तयार झाले तर आता हे जे उरलेले इथं बघा, उरलेले जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहे हे काय करणार, परत या टाकाऊ पदार्थांचं विघटन करायला सुरुवात करणार आणि या खाली किंवा एवढ्या एरियामध्ये जेवढं काही ऑक्सिजन होतं ते सर्वच्या सर्व वापरून घेणार. मग आता या मायक्रो ऑर्गॅनिझमसाठी, सूक्ष्मजीवांसाठी ऑक्सिजन राहणार नाही तर हे पण मरणार आणि हे टाकाऊ पदार्थ पूर्ण इथे जमा होणार आणि वरची जो लेअर आहे तर वर काय आहे, शेवाळ आहे. तर हे आपल्याला कालांतरानं अशा पद्धतीने दिसून येईल. म्हणजे वर पूर्ण शेवाळांची निर्मिती होत आहे, मोठे मोठे गवत आहे किंवा वनस्पती तयार होत आहे आणि खाली पूर्ण टाकाऊ पदार्थ साचून आहे. आता इथे पाणी आहे का, नाही. म्हणजे बघा एकेकाळी ज्या ठिकाणी तलाव होता, पाणी होतं ते आता आपल्याला दिसते का, नाही. तर आता तिथला तलाव काय झाला, नष्ट झाला. म्हणून आपण याला काय म्हणतो, एजिंग. एजिंग म्हणजे काय, वृद्ध. तलावांचं वृद्ध झालं म्हणजेच काय, वृद्धपकाळ आला. म्हणजे जसा जसा पिरियड येणार तलाव म्हातारा होत गेला आणि मग त्याचं जे फीचर आहे ते काय झालं, नष्ट झालं. लक्षात येत आहे. तर ही जी पूर्ण प्रक्रिया आहे हिला काय म्हटलं जाते, सुपोषण. लक्षात येत आहे. किंवा याला अतिजैविकरण असं देखील म्हटलं जाते. तर हा डायरेक्ट परिणाम आपल्याला पर्यावरणावर दिसून येतो जलप्रदूषणाचा. तर हा एक कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर बघा हे जे असे छोटे छोटे तुम्हाला कन्सेप्ट येतात तर हे पाठांतरांपेक्षा समजून घेण्यावर जास्त भर द्यायचा. त्यामुळे काय होते, कन्फ्युजन कमी होते. ठीक आहे. तर हा एक प्रकार आहे. तर आपण इथपर्यंत जे आहे ते आपल्याला जलप्रदूषणाचे परिणाम दिसून येते. तर जलप्रदूषणाचे मानवावर असलेले परिणाम आणि जलप्रदूषणाचे पर्यावरणावर झालेले परिणाम हे आपण दोन्ही कव्हर केले. त्यानंतर आता आपण तिसरा बघू, ध्वनी प्रदूषण, जे महत्त्वाचं आहे आणि आपलं एक मुख्य प्रदूषणाचा एक प्रकार आहे. तो म्हणतो आपण ध्वनी प्रदूषण. आता ध्वनी प्रदूषण हे काय तुम्हाला माहीतच असेल की एक मानवाची जी हिअरिंग कॅपॅसिटी असते, ऐकण्याची क्षमता, तर हे ऐकण्याच्या क्षमतेला काही लिमिट आहे. आता बघा आवाज जे आपण मोजतो तर आवाजाचं एकक काय आहे, डेसिबल. जे आपण आवाज कशामध्ये मोजतो, डेसिबलमध्ये. तर मानवाची जी ऐकण्याची क्षमता आहे हिला काही लिमिट आहे. एका पर्टिक्युलर डेसिबलच्या वर मानव काय करतो, ऐकण्याची कॅपॅसिटी संपते आणि त्यामुळे त्याला त्रास होतो.
त्याला वेगवेगळे आजार होतात, त्याचा विपरीत परिणाम मानवावर दिसून येतो. मग आता हा जो प्रकार आहे की एका लिमिटपेक्षा जास्त डेसिबलचा नॉईस किंवा एका जास्त डेसिबलचा आवाज, ध्वनी हा निसर्गामध्ये असणं किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरात असणं आणि त्या आवाजामुळे जर मानवावर विपरीत परिणाम होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, ध्वनी प्रदूषण. लक्षात येत आहे? म्हणजेच बघा, संयुक्त राष्ट्र पर्यावरण परिषद जी आहे तर या पर्यावरणीय परिषदेनं ध्वनी प्रदूषणाला आधुनिक जगाचा शाप म्हटलाय किंवा याला वर्तमानातील एक प्रमुख पर्यावरणीय समस्या म्हटली आहे. म्हणजे एवढ्या जास्त प्रमाणात हे काय करत आहे, पृथ्वीला, सजीवांना, निसर्गांना अफेक्ट करत आहे. मग आता हे एक्झॅक्टली काय आहे बघा, कानावर अप्रिय परिणाम करणारा असा अनावश्यक ध्वनी म्हणजेच काय असते, ध्वनी प्रदूषण. म्हणजे एका लिमिटपर्यंत जर का एखादा व्यक्ती आवाज ऐकत असेल तर तो त्याला प्रिय आहे. प्रिय आहे म्हणजे काय, त्याची तेवढी कॅपॅसिटी आहे, तेवढं तो ऐकण्याची क्षमता आहे, तो ऐकू शकतो आणि त्या आवाजामुळे त्याला कुठलाही त्रास होत नाही. पण जर का ती लिमिट क्रॉस झाली तर काय होणार, तो आवाज त्याला अप्रिय वाटणार. आणि अप्रिय वाटणार म्हणजे काय, त्याला ऐकण्याची इच्छा होणार नाही, त्या आवाजामुळे त्याला त्रास व्हायला लागणार आणि त्या त्रासामुळे किंवा या परिणामामुळे आपण काय म्हणतो, त्याला ध्वनी प्रदूषण म्हणतो. कारण तो काय होत आहे, मानवी जीवनावर अनिष्ट परिणाम दाखवत आहे. लक्षात येत आहे? मग आता बघा, जर हा आहे त्याचे परिणाम काय काय दिसून येते मानवावर, तर आपण याचे फक्त मानवी परिणाम बघू, कारण हे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. तर आपल्याला श्रवण दोष म्हणजे मानवाला श्रवण दोष होण्याचे चान्सेस असतात. बघा, 80 डेसिबलपेक्षा जर का आवाज जास्त झाला तर व्यक्तीला श्रवण दोष तयार होतो, म्हणजे त्याला ऐकण्याचा प्रॉब्लेम तयार होतो. त्यानंतर निद्रेसंबंधी रोग तयार होतात, मग हृदय कार्यावर परिणाम होते. त्यानंतर आणि हे कधी होते, जेव्हा 30 डेसिबलपेक्षा जास्त असणार तर. त्यानंतर बघा, स्मृतिनाश, एकाग्रतेचा अभाव, बोलण्यात अडथळे येणे, तणाव येणे, चिडचिड होणे, तर असे अनेक समस्या जी आहे ही ध्वनी प्रदूषणामुळे मानवावर झालेली आपल्याला दिसून येते. तर ध्वनी प्रदूषणाबद्दल आपल्याला फक्त महत्त्वाचं एवढंच आहे की ध्वनी प्रदूषणाचे मानवावर कुठले परिणाम होतात. तर आजच्या या सेशनमध्ये बघा, आपण हे 3 महत्त्वाचे प्रदूषण बघितले आहे आणि हे 3 महत्त्वाचे यासाठी आहे कारण यामध्ये वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारल्या जातात, याचं वेटेज हे जास्त आहे. त्यामुळे आजच्या सेशनमध्ये आपण पर्टिक्युलरली हा टॉपिक डिस्कस केला की प्रदूषण म्हणजे काय, त्यानंतर प्रदूषण घडवून आणणारे जे प्रदूषके असतात तर ते काय असतात, त्यांचं वर्गीकरण कशा पद्धतीने केल्या जाते ते आपण बघितलं. त्याच्याशी संबंधित असणारे काही 2-3 कन्सेप्ट होते ते आपण बघितले आणि त्यानंतर आपण डायरेक्टली जलप्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण 3ही प्रदूषण डिस्कस केले. आणि परीक्षेमध्ये ज्या ज्या टॉपिकवर किंवा ज्या ज्या कन्सेप्टवर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात ते सर्व आपण कव्हर करण्याचा प्रयत्न या सेशनमध्ये केला. तर आपलं आजचं सेक्शन तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला काही क्युरीज असतील, तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर ते देखील कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.